सुप्रभात, नमस्कार. आज आपला नवीन दशक सुरू होतंय. या सत्राची सुरुवात एका अभंगाने करते. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीजा जळोनी जाय, जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, सुख गडोगाडी वाढू लागे, वाढू लागे, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रकाटे राम रूप, राम रूप, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, तुका म्हणे साध सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्या, पूर्व पुण्य, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोगाडी वाढू लागे, वाढू लागे, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन, गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओ
ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज आपण पाचवा दशक चालू करतोय. चौथा दशक नवविधा भक्ती आपण अतिशय विस्तारानं पाहिला. म्हणजे प्रत्येक रविवारी साधारण एक प्रत्येक तासाचं आपण त्याच्यावर विवेचन केलं, विचार केला, अभ्यास केला. त्याच्या समासामध्ये असलेले शब्द, त्याचा पाठीमागे असलेला अर्थ आणि त्याच्यातून प्रतीत होणारा भावा आपण सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समर्थाने सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की दास आहे, सांगितलेलं आहे. आणि जर हे बरोबर असेल तर नवविधा भक्ती हा दशक संपल्यानंतर खरं तसं बघायला गेलं तर दासबोध थांबायला काहीच हरकत नाही. पण समर्थांनी नवविधा भक्ती सांगितल्यानंतर मला आता पुढे या दशकामध्ये समर्थ मंत्रांचा असा दशक आणि त्या दशकामध्ये आम्हाला समर्थ प्रथम गुरु म्हणजे काय, गुरु कशासाठी हवा, गुरु आणि सद्गुरु ह्याच्यामध्ये फरक काय, गुरुचं एक्झॅक्टली रोल काय, हे सगळे जे आमच्या मनामध्ये असलेले ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करणार आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा गुरु असं समजलं जातं तेव्हा ऑटोमॅटिकली समोर जो आहे तो शिष्य कसा असावा. मग जसा गुरु आणि सद्गुरु ह्याच्यामध्ये सतचा फरक आहे तसा शिष्य आणि सत्शिष्य याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आणि मग तो फरक म्हणजे काय, म्हणजे सद्गुरु आणि हॅलो हा ऑडिओ आणि व्हिडिओचा लॅग येतोय. व्हिडिओ बंद केला तरी चालेल का? नाही हे आहे. किती लाग येतोय? हे बराच आहे. हे व्यवस्थित आहे. म्हणजे आय थिंक ठीक आहे. थोड्या मग 5-10 मिनिटांनी परत आपण हे करू, कारण हे बँडविड्थ चांगली आहे, बँडविड्थचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर आपण पाहत होतो की ज्या वेळेला गुरु आहे त्यावेळेला सद्गुरु आहे, तसा शिष्य आहे त्यावेळेला सत्शिष्य पण आहे. म्हणजे शिष्य आणि सत्शिष्य ह्याच्यामध्ये काय फरक आहे तेही आम्हाला समर्थ सांगणार आहेत. तसेच ज्या वेळेला आम्ही परमार्थ करतो म्हणजे नक्की काय करतो, अध्यात्म करतो म्हणजे नक्की काय करतो, अध्यात्म आणि परमार्थ करायचा याच्यामध्ये असं म्हटलं जातं की याच्यामध्ये सगळेच प्रकारचे लोक आहेत, हौशे गौशे नवसे अशा सर्व प्रकारचे लोक याच्यामध्ये येतात. मग त्या अनुषंगाने धार्मिक म्हणजे काय,
अस्तिक म्हणजे काय, नास्तिक म्हणजे काय, धार्मिक म्हणजे काय, नंतर साधक म्हणजे काय आणि मुमुक्षू म्हणजे काय, हे सगळे जे फरक आहेत ते सगळे येणार आहेत. कारण ज्या वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला अध्यात्मामध्ये आमचा एक समज असतो की आमच्याकडे भाव आहे, आमच्याकडे भक्ती आहे आणि तोच मार्ग आहे, तोच समर्थांनी मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे मग आम्ही नवविधा भक्तीमध्ये सांगितलेले सर्व मार्ग करत राहिलो, आयुष्यभर करत राहिलो, शरीर पडेपर्यंत करत राहिलो, तर आम्ही हे जग जिंकलं, अध्यात्म जिंकलं, परमार्थ केला, असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही असं आम्हाला वाटतं. पण ज्याच्यावर आम्ही भक्ती करतो, ज्याच्यावर आमचा भाव आहे, आपण मागच्या वेळेला बघितलं नवविधा भक्तीमध्ये द्वैतामध्ये असलेली भक्ती आम्ही सर्वजण करतो, त्यावरती म्हणजे मी एक कोणतरी आहे आणि मी ज्याच्यावर भक्ती करतो तो भगवंत, तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि मी त्याची भक्ती करतो म्हणजे नक्की काय करायचं, माझ्यामध्ये भाव आहे म्हणजे नक्की काय आहे, परमेश्वराचं भगवंताचं दर्शन म्हणजे नक्की काय आहे, आणि हे सगळं आम्हाला कळणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला आम्हाला हे कळेल, त्यावेळेस वेळेला आमची भक्ती ही टोळस भक्ती होईल, की ज्या वेळेला आम्हाला कळेल की भगवंत ज्याची आम्ही भक्ती करतो, ज्याच्यावर आमचा प्रेम आहे, परमप्रेम आहे, तो भगवंत नक्की कसा आहे, तो भगवंत कुठे आहे. आणि म्हणूनच आम्हाला या दशकामध्ये समर्थ स्पष्टपणानं सांगणार आहेत की हे दाखवणारा कोण आहे, तर हा दाखवणारा गुरु आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला व्यवहारामध्ये आम्ही पहिल्यांदा जन्म घेतो त्यावेळेला मला काहीही माहिती नसतं, आणि त्यामुळे आई माझा गुरु, आई कल्पतरू, असं आम्ही म्हटलेलं आहे लहानपणी, की ज्या वेळेला मी जन्म घेतो त्यावेळेला आई हा माझा पहिला गुरु असते. कारण आई मला सर्व शिकवते. मला खाता येत नसतं, पिता येत नसतं, चालता येत नसतं, बोलता येत नसतं, काहीच गोष्टी करता येत नसतात. फक्त मी जीव म्हणून ह्या शरीरानं ह्या जगामध्ये आलेलो असतो. पण ह्या जगामध्ये येऊन काय करायला पाहिजे हे मला माझी आई शिकवते, आणि म्हणून आई हा माझा पहिला गुरु आहे. नंतर मग हळूहळू माझं आयुष्य जसं होत जातो तसं तसं अनेक माणसं माझ्या आजूबाजूला येतात. मग माझे वडील असतील, माझे नातेवाईक असतील, माझे आजोबा जे असतील, ते माझे गुरु होतात, ते मला शिकवतात. मी नर्सरीमध्ये जातो, मी प्रायमरीमध्ये जातो, नंतर सेकंडरीमध्ये जातो. असे अनेक गुरु माझ्या आयुष्यामध्ये येतात, ते मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. मी कॉलेज, माझा गुरु हा वेगवेगळा आहे हे आम्हाला नक्की माहिती आहे. प्रत्येक गुरुचं एक कार्य त्या त्या इयत्तेमध्ये आहे हेही आम्हाला कळत आहे. तसं आम्ही पुढे पुढे जात जातो, तसं जसं पीएचडी ला जातो, दॅट इज द मॅक्सिमम एज्युकेशन लिमिट प्रोबॅबली ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट डॉक हे पण आहे, पण त्यावेळेला तो असणारा गाईड, तो मार्गदर्शन हा वेगळा असतो. आणि ह्या सगळ्या पायऱ्यातून गेल्यानंतरच मला एक हायेस्ट ज्ञान मिळतं. आणि इथे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आम्ही व्यवहारातलं ज्ञान आहे, पोटापाण्याचं ज्ञान आहे. हे ज्ञान घेऊन आम्ही नोकरी करतो, धंदा करतो, त्याच्यातनं संपत्ती, पैसे मिळवतो आणि आमचं आयुष्य सुखकारक, कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करतो. मग हे जर सत्य जर असेल, तर आम्हाला अध्यात्मामध्ये सुद्धा ज्ञानच मिळवायचं आहे, आणि ते ज्ञान आहे आत्मज्ञान. म्हणजे आत्म्याबद्दलचं ज्ञान. आणि तो आत्मा कसा आहे, ते आत्मा म्हणजेच परमात्मा तो कसा आहे, त्याचं दर्शन मला कसं होईल, म्हणजेच त्या भगवंताचं दर्शन मला कसं होईल, तो कुठे आहे, तिथपर्यंत मी कसा पोहोचू शकेन, आणि तिथं पोचल्यानंतर त्या भगवंताचं दर्शन मला झाल्यानंतर मला नक्की काय होईल, या सर्व गोष्टी मला कोणीतरी सांगितल्या पाहिजेत, कोणीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तो जो गुरु आहे, तो गुरु आहे. आणि बाकीचे सर्व गुरु आहेत, नो डाऊट,
आमच्या आयुष्यामध्ये सर्व गुरु महत्वाचे आहेत, नो डाऊट. पण जो आत्मज्ञान देणारा जो गुरु आहे तोच सद्गुरु आहे. सतचं ज्ञान देतो म्हणून त्याला सद्गुरु म्हणजेच सद्गुरु असं म्हटलेलं आहे. आणि मग जसं मॉन्टेसरीमध्ये शिकवणाऱ्या ज्या शिक्षक असतात त्यांनी मॉन्टेसरीचा कोर्स केलेला असतो, पीएचडीचा शिकवणारे जे गाईड असतात त्यांनी स्वतः पीएचडी केलेली असते आणि म्हणूनच त्यांना स्टुडंट घेण्याची परवानगी असते. म्हणजे थोडक्यात त्या मार्गातून तो स्वतः गेला असला पाहिजे, त्यानं ते सगळं केलं असलं पाहिजे, त्याला मार्ग माहिती असला पाहिजे, त्या मार्गामध्ये येणारे अडथळे माहिती असले पाहिजे, त्या मार्गामध्ये येणारे जे काही कसा तो मार्ग मी करावा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स होऊ शकतील, काय रिस्क आहेत, रिस्क मिटिगेशन प्लॅन काय आहेत, हे सगळं त्याला माहिती असलं पाहिजे. आणि तोच आहे तो सद्गुरु आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये आम्ही ज्या वेळेला सद्गुरु करतो त्यावेळेला 2-3 गोष्टी समर्थ पुढे सांगणार आहेत की तो सद्गुरु कसा असावा, कोण सद्गुरु म्हणण्यासाठी योग्य आहे आणि कोणता सद्गुरु आम्ही करावा हेही आम्हाला समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. समर्थांनी ही वॉर्निंग साईन पण दिलेली आहे. आणि भगवंतांनी सुद्धा द्वापार युगाचा शेवट होताना भगवंतांनी आपलं अवतार कार्य समाप्त करताना सांगितलेलं आहे की आता कलियुग चालू होणार आहे आणि कलियुगामध्ये असे अनेक गुरु भेटतील की ते म्हणतील की मी स्वतः सद्गुरु आहे, मी स्वतः ब्रह्म पाहिलेलं आहे आणि हाच कलियुगाचा महिमा आहे. आणि मग यामुळे आमच्यावर जास्त जबाबदारी येते की आम्ही जो सद्गुरु करणार, आम्ही जो गुरु करणार अध्यात्मामध्ये तो कसा असावा. कारण भगवंताने सुद्धा म्हणलेलं आहे की जिथं जिथं त्या साधकाची श्रद्धा बसते, उभी राहते, तिथे तिथे मी उभा राहतो. म्हणजे आता सगळं फायनली इट बॉइल्स डाऊन टू आमच्यावरच येतं की आम्ही कसे आहोत तसा आमचा गुरु आहे. आम्हाला कुठे जायचे आहे तसे आमचे गुरु आहेत. मग आम्हाला जर पहिलीत जायचं असेल तर आमचे गुरु हे पहिलीतले गुरु आहेत. आम्हाला जर कॉलेजला जायचं असेल, आम्ही कॉलेजला आहो असं जर आम्ही म्हणत असू तर आमचे गुरु हे कॉलेजमधले गुरु आहेत. आणि आम्ही जसं व्यवहारामध्ये 20 वर्ष 30 वर्ष अभ्यास करून आम्ही पीएचडीला जाण्याचा आमचा मानस आहे, तेवढं माझ्या मनामध्ये शक्ती आहे आणि ते मला मिळवायचंच आहे हा दृढनिश्चय झालेला आहे. त्याच वेळेला मी पीएचडी साठी एनरोल करतो आणि तो गाईड मला सिलेक्ट करतो. कुणालाही पीएचडीला सिलेक्शन करता येत नाही, त्याचं सिलेक्शन व्हावं लागतं. तसं इथे सुद्धा मला जर शेवटच्या पायरीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर मला सुद्धा तो सद्गुरु लागतो. आणि तो सद्गुरु नक्की काय हे आपण आता ह्या समासामध्ये बघणार आहे. त्यामुळे खरोखर ज्याला अध्यात्म करायचं आहे, खरोखर ज्याला एक भावानं भक्तीनं आयुष्य जगायचं आहे आणि त्या परमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी हा दशक अतिशय महत्वाचा आहे. आणि या सिक्वेन्स सुद्धा लक्षात घ्या की ज्या वेळेला भक्ती असल्याशिवाय श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवंतानं सुद्धा म्हटलेलं आहे. श्रद्धा म्हणजेच भाव, भाव म्हणजेच भक्ती. आणि त्याला आम्ही सध्याच्या काळामध्ये विश्वास म्हणा, फेथ म्हणा, काहीही म्हणा, पण जोपर्यंत माझ्या मनामध्ये भक्ती, भाव, श्रद्धा, विश्वास हे सर्व काही येत नाही तोपर्यंत मला ज्ञान होणं शक्य नाही. जोपर्यंत माझ्या गुरुवर माझा विश्वास नाही तोपर्यंत मला व्यवहारामध्ये सुद्धा शिकता येत नाही. कारण तिथे गुरु हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि गुरुकडून मी काहीतरी शिकावं अशी एक ऍटिट्यूड माझ्या मनामध्ये झालेली असते आणि त्याच वेळेला मी त्या गुरुकडून काहीतरी शिकू शकतो. तसंच इथे सुद्धा अध्यात्मामध्ये गुरु हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सद्गुरु हा आत्मज्ञान मला देणार आहे आणि आत्मज्ञान मी मिळाल्यानंतर मी सुद्धा सद्गुरु सारखा होणार आहे. म्हणजे जसं म्हणतात की देव पहावयासी गेलो, देव होनिया गेलो. हे जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे मी आतापर्यंत 5व्या दशकापर्यंत भक्ती भाव निर्माण केला माझ्या आयुष्यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तीनं मी आयुष्यामध्ये वागायचा प्रयत्न करतो आहे. आणि आता ही पुढची स्टेप आहे
की आता मला ह्याच्या पुढचं कोणीतरी सांगितलं पाहिजे की आता माझी व्हॉट इज माय नेक्स्ट स्टेप. मी आता ज्या वेळेला कॉलेजला पदार्पण करतो आहे त्यावेळेला कॉलेजचं शिक्षण कसं असेल हे मला कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी आता आम्हाला या दशकाचा वापर करून आपल्याला पुढे जायचं आहे, पायरीमध्ये वरच्या कक्षेमध्ये जायचं आहे. आणि म्हणूनच समर्थ आम्हाला इथे या दशकाची सुरुवात करताना पहिला समास गुरुनिश्चय असा देतात. मी शेअर करतो. इथून पुढचे समास हे अतिशय छान समास आहेत, कळायला सोपे आहेत आणि अतिशय महत्वाचे आहेत, कारण आम्हाला ते कळल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. प्रेझेंटेशन दिसतंय, समाज दिसतोय हा दिसतोय. आणि लॅग कसा आहे आता? आता चांगला आहे. ओके. श्रीराम समर्थ. दशक 5वा, समास पहिला, गुरुनिश्चय. श्रीराम. जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परम पुरुषा आत्मया रामा, अनिर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिना न वचे श्रीराम. सुरुवातीलाच या समासाचा सुरुवात करताना सद्गुरूंचं जय जयकार करतात. शब्द वापरलाय, म्हणजे समर्थांनी सद्गुरू आणि गुरु याच्यामध्ये डिफरन्सिएशन केलेलं आहे. त्यामुळे हे दोन शब्द सिनॉनिमस नाहीत हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथे पहिल्यांदा हा शब्द वापरलाय की सद्गुरू. आणि हा सद्गुरू म्हणजे सतचं शिक्षण देणारा, म्हणजेच आत्म्याचं शिक्षण देणारा, म्हणजेच त्या भगवंताचं, परमेश्वराचं स्वरूप सांगणारा, तिथपर्यंत घेऊन जाणारा हा सद्गुरू आहे. आणि म्हणून या सद्गुरूचं पहिल्यांदा जय जयकार करतात. आणि पहिल्यांदाच सद्गुरूची डेफिनेशन सांगतात की तो सद्गुरू कसा आहे, तर तो पूर्ण कामा आहे. म्हणून आमच्या साधकांसाठी जर आम्हाला आमचा सद्गुरू जर निवडायचा असेल, मी शब्द वापरतो कारण सद्गुरूची निवड हा शिष्य करतो. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही सद्गुरू, ज्या वेळेला ही डेफिनेशन केलेली आहे समर्थांनी की जो कोणसा सद्गुरू, तर तो पूर्ण कामा असा असला पाहिजे. आणि पूर्ण कामा म्हणजे काय, तर त्याच्या कामना पूर्ण झाल्या असल्या पाहिजे. बघा किती सिंपल शब्दामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे ज्या पुरुषाच्या कामना, इच्छा, वासना या पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणजेच त्या अपूर्ण आहेत, असा जो कोण पुरुष आहे तो म्हणजे आम्ही सर्व, तो आणि सद्गुरू हे समर्थांनी एका शब्दामध्ये डिफरन्सिएशन केलं. म्हणजे कुणीही सद्गुरू होऊ शकत नाही जर त्या पुरुषाच्या कामना जर अपूर्ण असतील, वासना जर अपूर्ण असतील, इच्छा अपूर्ण असतील, म्हणजेच त्या पुरुषाला काहीतरी भोगायचं आहे. म्हणजे आमच्यासारखंच की आम्ही सुद्धा तृप्त आहोत, आम्हाला इच्छा आहेत, आम्हाला वासना आहेत, आम्हाला कामना आहेत. आणि म्हणूनच आम्हाला जीवन जगत असताना प्रत्येक वेळेला काहीतरी पाहिजे आहे. मग सद्गुरू काय आहे, तर सद्गुरूला काहीही नको आहे. का नको आहे, तर त्याच्या कामना पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे त्याच्याकडे कुठल्याही कामना नाहीत, इच्छा नाहीत, त्याला काहीही मिळवायचं नाही, तो तृप्त आहे, आनंदी आहे. असा जो कोण आहे तर तो सद्गुरू आहे. आणि जर आपण शब्द जर गीतेमध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण सांगताना भगवंत सांगतात की स्थितप्रज्ञ पुरुष कसा आहे, तर आत्मनी एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य दोच्यते. आणि त्याच्या आधी म्हणलेलं आहे की त्याच्या कामना पूर्ण झालेल्या आहेत, त्याला कुठल्याही कामना नाहीत. स्थितप्रज्ञ पुरुषाला कुठल्याही कामना नाहीत, कुठल्याही इच्छा नाहीत, त्याला काहीही मिळवायचं नाही. आणि असा जो आहे तो सद्गुरू आहे. म्हणजे थोडक्यात सद्गुरू कसा असावा, तर तो परिपूर्ण असावा, तो पूर्ण असावा, त्याच्यामध्ये कुठल्याही कामना नसाव्यात,
व्यावहारिक कुठल्याही इच्छा नसाव्यात. आणि जर तसा नसेल, तर जर स्वतः तर तो पूर्ण कामा नसेल, तर तो मला कसा पूर्ण कामा करणार? म्हणजेच आपल्या सगळ्या आतापर्यंतच्या दशकामध्ये आपण जर बघितलं होतं, की आमच्या आयुष्यामध्ये जे दुःखाचे सगळे प्रसंग येतात किंवा आमच्या आयुष्यामध्ये जे संकट येतात किंवा आम्हाला काहीतरी पाहिजे असतात गोष्टी, त्या कशासाठी येतात? तर मला त्या काही मिळवायच्या आहेत, म्हणजेच माझ्याकडे त्या नाही आहेत. सो आय एम नॉट कंप्लीट. मी पूर्ण नाही, मी अपूर्ण आहे आणि या अपूर्णतेतून माझ्या मनामध्ये सर्व कामना, इच्छा येतात आणि म्हणूनच मी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून मी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. मी जे आपण बघितलेलं होतं पूर्वी, की पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि लोकेच्छा या 3 कामना सर्व पुरुषांना आहेत, सर्व माणसाला आहेत. म्हणजे मला माझं कुटुंब असावं, मला माझी नातलग असावेत, मला मुलं, बाळ, नातेवाईक असा माझा गोतावळा असावा ही इच्छा असेल. मला संपत्ती असावी, माझा धनधान्य असावं, मला गाड्या, घरं इत्यादी स्थावर जंगम मालमत्ता असावी ही इच्छा असेल, किंवा माझ्या मनामध्ये लोकांनी मला चांगलं म्हणावं, मला प्रसिद्धी मिळावी, मी प्रसिद्ध व्हावं, अशी माझ्या मनामध्ये इच्छा असेल. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये लोकेच्छा, पुत्रेच्छा आणि वित्तेच्छा या 3 इच्छा, 3 कामना इनहेरंट आम्हाला न सांगता असतात. आणि म्हणून आम्ही आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक आहे. शरीर तेच आहे. आम्हाला जसं शरीर आहे तसं त्यांना सुद्धा शरीर आहे. आणि मग त्यांच्या शरीरामध्ये आणि आमच्या शरीरामध्ये फरक काहीच नाही. पण फरक आहे तो फक्त आमच्या आणि त्यांच्या मनामध्ये आहे. कारण या कामना कुठे आहेत? आमच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून सद्गुरू आणि मी याच्यामध्ये डिफरन्सिएशन फक्त त्यांचं मन आणि माझं मन ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून सद्गुरू कधीही शरीराने ओळखता येत नाही. त्यांनी काय कपडे घातलेत याच्यावरून सद्गुरू ओळखता येत नाही. तो या जीवनामध्ये कसा वागतो, त्याचं आचरण कसं आहे, वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्याचं आचरण कसं आहे. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा आचरणावर भर दिलेला आहे. त्यामुळे सद्गुरू हा एका दिवसात तयार होत नाही. सद्गुरू हा जन्मावा लागतो. आणि म्हणून समर्थांनी सद्गुरूचं वर्णन करताना पूर्ण कामा असा जो कोणी आहे तो सद्गुरू आहे. म्हणून पुढचं विशेषण वापरलं, की तो कसा आहे? तो परमपुरुष आहे. तो पुरुष आहे, पण तो परमपुरुष आहे. परम म्हणजे अतिशय पवित्र असा असणारा तो पुरुष आहे. आणि त्याचं कंपॅरिझन परमपुरुषा हे जर विशेषण बघितलं तर त्याची कंपॅरिझन समर्थांनी उत्तम पुरुष म्हणजेच गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये जो उत्तम पुरुष आहे, की जो सद्गुरू स्वतः त्या अवस्थेला पोचलेला आहे. बघा, म्हणजे एखादा माणूस जर नुसता बोलत असेल, खूप छान प्रवचन करत असेल, तर तो पूर्ण कामा असेलच असे नाही. कारण इथे बोलण्याला महत्व नाही, त्या व्यक्तीला महत्व नाही. तो व्यक्ती, तो पुरुष कसा आचरण करतो, तो कसा आहे, त्याचं मन कसं आहे, याच्यावर त्याची डेफिनेशन केलेली आहे. आणि म्हणून पूर्ण कामा, परमपुरुषा हे जे सगळे दोन्ही विशेषण आहेत ही मनाला लावलेली आहेत. आणि पुढचं विशेषण आत्मया रामा, म्हणजे त्याला स्वतःला आत्मज्ञान झालेलं आहे. तो सुद्धा त्याच्या गुरूंकडे जाऊन त्यांनी त्या गुरु परंपरेनुसार श्रवण, मनन, निधिध्यासना इत्यादी साधना करून तो त्या अवस्थेला पोचलेला आहे. त्याला आत्मारामामध्ये तो स्थिर आहे, म्हणजे स्थित आहे, म्हणजेच स्वस्थ आहे. आणि आम्ही सारखे अस्वस्थ असतो. कारण का? की आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, अनसर्टन्टी आहे. त्यांच्याही आयुष्यामध्ये सद्गुरूंचं जर आम्ही आयुष्य बघितलं, संतांचं जर आयुष्य बघितलं, तर संतांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली, अनेक अनसर्टन्टी झाल्या, अनेक प्रॉब्लेम्स आले, पण तरी सुद्धा त्या सर्व संकटामध्ये संत हे
स्वतःच्याच आत असणाऱ्या आत्मारामामध्ये समर्थांचाच जर आम्ही जर विचार केला तर समर्थ हे स्वतः आत्मया रामा मध्ये स्थित होते, स्थिर होते, ती त्यांची अवस्था होती, तो त्यांचा निश्चय होता, ते त्यांचं कन्व्हिक्शन होती, ते त्यांचं निष्ठा होती. म्हणून माऊलींनी सुद्धा शब्द वापरलाय की ईश्वर निष्ठांची मांदियाळी, की ते ईश्वरनिष्ठ म्हणजे ईश्वराबद्दल असणारी निष्ठा. आम्ही सुद्धा ईश्वरनिष्ठ आहोत, पण आमची निष्ठा संकट आली की डळमळते. आम्हाला असं वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये त्या ईश्वराचं महत्व एवढंच आहे की आमचे आयुष्य अतिशय स्मूथ जावं, आमच्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट येऊ नयेत, आमच्या आयुष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येऊ नयेत, आणि आले तर ते त्या परमेश्वरानं, त्या भगवंतानं सोडवावेत, अशी आमची इच्छा असते. ही इच्छा असली की तो पूर्ण कामा नाही. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये जर बघितलं की पिरियड, सद्गुरू म्हणजे काय, तर तो पूर्ण कामाच असला पाहिजे, पिरियड. ह्याच्यापेक्षा डेफिनेशन दुसरी वेगळीच येत नाही, की त्याला कुठलीही इच्छा नाही आणि म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही. का, तर तो ज्या वेळेला आत्मारामामध्ये स्थित असतो, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मागच्याला पण आपण आत्मनिवेदन या भक्तीमध्ये विचार केलेला आहे की ती भक्ती किंवा ती अद्वैत भक्ती असल्यामुळं, तो परब्रह्म परमात्मा एकच असल्यामुळे, आणि सद्गुरू त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप झालेले असल्यामुळे सगळे सद्गुरू हे एकच लेवलला आहेत. कारण सद्गुरू एकच आहेत, तो परमात्मा एकच आहेत, आणि जर तो सद्गुरू त्याच्याशी एकरूप झाला असेल, जर आम्ही इक्वेशन मांडलं की ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी, म्हणजे ए इज इक्वल टू सी. कारण तिथे आता दुसरं काहीही नाही, सद्गुरू त्या आत्मारामामध्ये स्थित आहेत, स्थिर आहेत, आणि आत्माराम एकच आहे, म्हणजे थोडक्यात सगळे सद्गुरू एकच आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सद्गुरू हे शरीर नाही. शरीराने अनेक सद्गुरू असतील, त्यामुळे अनेक पंथ असतील, अनेक संप्रदाय असतील, पण सद्गुरू हे अंतर्यामी एकच असतात, म्हणजेच मनाने ते एकच असतात. कारण शरीराने जरी डिफरन्सिएशन असेल, तरी मनाने प्रत्येक सद्गुरूच्या मनामध्ये तो पूर्ण कामा असल्यामुळे, तो परमपुरुष असल्यामुळे, तो आत्माराम असल्यामुळे तो एकच असतो. त्याला त्यामुळे एकच असल्यामुळे तो द्वैत नाही, आणि द्वैत नाही त्यामुळे उपमा देता येत नाही, आणि म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून ह्यानं म्हणलं की अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे श्रीराम. कारण त्या सद्गुरूचा महिमाच वर्णन करता येत नाही. कसं वर्णन करणार, कारण कुठलेही विशेषण तिथे लागू पडत नाही. जरी या शब्दांनी मी सांगण्याचा प्रयत्न जरी केला, तरी सुद्धा तो मला वर्णन करता येत नाही, कारण तो वर्णनातीत आहे. पुढे म्हणतात की जे वेदास साकडे, जे शब्दासी कानडे, जे सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे श्रीराम. म्हणजे सद्गुरूचा आता महिमा गातात. ते म्हणतात की जरी मला तुमचा महिमा वर्णन करता येत नसेल, तरी सुद्धा मी तुमच्याबद्दल एवढं सांगू शकतो की जे वेदांना सुद्धा कळायला अवघड आहे, जे वेदातल्या श्रुती सुद्धा म्हणतात त्याचं वर्णन करताना की न इति न इति, म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, आणि मग जे राहिलं ते तू आहेस, म्हणजेच तो परमपुरुष आहे किंवा तो आत्माराम आहे, असं जे वेद वर्णन करतात, जे शब्दांनी आम्हाला सांगता येत नाही, ते शब्दांच्या पलीकडे आहे, जे आमच्या मन आणि बुद्धीला, आमच्या शरीर अगोचर आहे, आम्हाला त्या मनानी आणि शरीरानी आणि आमच्या इंद्रियांनी ज्याचं आम्हाला अनुभव घेता येत नाही, असं ते आहे. पण ते सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे श्रीराम. आणि म्हणून समर्थाने इथं पहिल्या या दोन ह्याच्यामध्ये ओव्यांमध्ये क्लिअर केलं की नक्की हे काय आहे. जरी हे सांगता येत नसेल, हे शब्दांच्या पलीकडे असेल, हे अतिशय इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट असेल, पण ते सद्गुरू सत्शिष्याला रोकडं फळ देतात. म्हणजे काय, रोकडं याचा अर्थ की रोखठोक, म्हणजे सत्शिष्याला ते अतिशय सहज मिळतं, जो अलभ्य आहे, जेचा लाभ होत नाही आम्हा सगळ्यांना, त्याचा लाभ त्या सत्शिष्याला होतो. आणि ते जे आहे ते आत्माराम आहे. आणि म्हणून
इथे समर्थांनी आम्हाला एक सांगितलं की समर्थांचे सुद्धा अनेक शिष्य होते, पण कल्याणासारखा एखादाच सत्शिष्य होता. म्हणून आमचा पुरुषार्थ एवढा एकच आहे अध्यात्मामध्ये, जर आम्हाला जर ते पाहिजे असेल, त्याच्याबद्दल आम्हाला तळमळ जर असेल, आम्हाला जर ते मिळवायचं जर असेल, तर आम्हाला त्यासाठी सत्शिष्य होणं आवश्यक आहे. आणि जर शिष्य झाला तर त्याला ते सहज मिळतं, कारण का की ती आमच्या सद्गुरूंची कृपा आहे. जे लाभणार नाही ते अलभ्य लाभ त्या सत्शिष्याला होतो. म्हणजे याच्यामध्ये कुठलीही ॲम्बिग्युटी नाही, याच्यामध्ये कुठलीही गूढता नाही. याच्यामध्ये समर्थांनी मार्ग सांगितलेला आहे की जर आम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे करायला लागेल. जसं आम्ही सुद्धा ज्यावेळेला PhD ला एनरोल करतो त्यावेळेला सांगितलं जातं की अरे तुम्हाला इंटरनॅशनल पब्लिकेशन्स एवढी पब्लिकेशन्स मिनिमम आवश्यक आहेत, तुम्हाला एवढी पेटंट्स आवश्यक आहेत, तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जर तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला PhDचा लाभ होईल. इथे सुद्धा जर आम्हाला त्या आत्मारामाचा जर लाभ पाहिजे असेल, तर आम्हाला काय जर व्हायचं असेल तर आम्हाला सत्शिष्य होणं हे अतिशय आवश्यक आहे. हे समर्थांनी आम्हाला इथं घेऊन दिलं, जर आम्हाला जर लाभ पाहिजे असेल तर. मग आता परत पुढचे वर्णन करतात की कशाचा लाभ पाहिजे आम्हाला, तर त्या आत्मारामाचा जर लाभ पाहिजे असेल तर ते काय आहे हे मला कळलं पाहिजे, ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध श्रीराम. जे योग्यांचं, योगी म्हणजे युज म्हणजे जो त्या आत्मारामाशी नित्य सदा सर्वता जोडलेला आहे. म्हणजे आपल्या सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आम्ही म्हणतो की ऑलवेज ऑन अँड ऑलवेज कनेक्टेड. म्हणजे हे योगी त्या भगवंताशी, त्या आत्मारामाशी ऑलवेज ऑन अँड ऑलवेज कनेक्टेड आहे. जे शंकराचे निजधामध्ये, शंकराचं खरोखर राहण्याचं ठिकाण आहे, आणि जे विश्रांतीचं निज विश्राम आहे. म्हणजे काय की जिथं गेल्यानंतर आम्ही व्हेकेशनला जातो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं, बरं वाटतं. किती दिवस? जोपर्यंत आम्ही त्या रिसॉर्टमध्ये व्हेकेशन मध्ये आहोत तोपर्यंत. म्हणजे एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. म्हणजे आम्हाला तिथे गेल्यानंतर, रिसॉर्ट मध्ये गेल्यानंतर आम्हाला विश्रांती घेतल्यानंतर खूप छान वाटतं, बरं वाटतं, आनंद होतो, प्रसन्न वाटतं. पण इथे पोचल्यानंतर आम्हाला व्हेकेशनला जायला लागत नाही, रिसॉर्टला गेल्यानंतरच आम्हाला ती विश्रांती मिळते असं नाही. तर समर्थ इथं म्हणतात की जिथं आहे तिथं राहून ते विश्रांती स्थान होतं. आणि विश्रांतीचं स्थान म्हणजे काय, तर तिथे गेल्यानंतर, तिथे पोचल्यानंतर अवस्था ही स्वस्थ होते. म्हणजे देर इज नो अनसर्टन्टी, देर इज नो एन्झायटी. तिथे फक्त ब्लिस म्हणजे आनंद आहे. ते विश्रांतीचं निज विश्राम आहे. आणि अशी जे विश्रांतीची विश्रांती असं असणार जे स्थान आहे, ते कुणाला देता येत नाही, कुणाला सांगता येत नाही, कुणाला बोलता येत नाही. ते सांगण्याच्या पलीकडचं आहे आणि म्हणून ते परमगुह्य आहे. आणि म्हणून ते आम्हाला आणि तुम्हाला गुह्य वाटतं, पण सत्सास ते अतिशय सोपं वाटतं. म्हणजे आहे अतिशय सोपं, पण म्हणलं तर अतिशय अवघड असं ते आहे. आणि म्हणून आम्हाला त्यासाठी सत्शिष्य होण्यासाठी शिवाय दुसरा पर्याय नाही, हे समर्थ इथं स्पष्ट सांगतात. ते ब्रह्म तुमचेनी योगे, सोये आपणची होईजे अंगे, दुर्घट संसारचेनी पांगे, पांगिजेन सर्वथा. मग आता काय आहे, जे ब्रह्म आहे की ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, ज्याच्यासाठी आम्ही भक्ती करतो आहोत, नवविधा भक्ती आम्ही त्यासाठी मागच्या दशकामध्ये सगळा अभ्यास केला. ते सांगतात की ते केल्यानंतर, ते मिळाल्यानंतर मी स्वतः ते होईन. म्हणजे मला काही मिळवायचं नाही, कुठेतरी जाऊन कुठेतरी काहीतरी मिळवायचं नाही, तर ते मी याच शरीरामध्ये असताना, याच देही, याची डोळी असताना, याच जन्मामध्ये मला ते व्हायचं आहे, तसं व्हायचं आहे. कारण त्या आत्मारामासारखं व्हायचं आहे. आणि काय होणार त्याच्यानं, तर दुर्घट संसाराचे नि पांगे, पांगिजेने सर्वथा. कारण आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे की आम्ही ज्या वेळेला या संसारामध्ये आहोत, व्यवहारामध्ये आहोत,
त्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये जगत असताना अनेक दुःख आहेत. पदोपदी आमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहेत आणि ही दुःख कधीही आम्हाला दूर करता येत नाहीत. एक दुःख पार केलं की दुसरं दुःख आहे, दुसरं दुःख पार केलं की तिसरं दुःख आहे. मग अशा या दुःखाचा संसार किंवा या दुःखाच्या संसाराची साखळी आम्ही कितीही जरी तोडायचा प्रयत्न केला तरी आम्ही तोडू शकत नाही, सोडू शकत नाही. आणि म्हणून ती जर खरोखर जर आम्हाला तोडायची असेल, दुःखाचा निराश करायचा असेल, संसाराचा निराश करायचा असेल, तर आम्हाला अध्यात्माचा उपयोग आहे. म्हणजे इथे समर्थ परत एकदा सांगतात की व्हिजन सांगतात की अध्यात्म करायचं म्हणजे नुसती भक्ती करायची नाही. अध्यात्म करायचं म्हणजे नवविधा भक्ती त्या पद्धतीने त्या भक्ती नुसत्या करणं म्हणजेच अध्यात्म करणं नव्हे. त्या प्रिरिक्विजिट आहे, ते केलंच पाहिजे, पण ते फायनल डेस्टिनेशन नव्हे. तर फायनल डेस्टिनेशन म्हणजे रिझल्ट बेस्ड. जर आम्ही आता सध्याची एज्युकेशन सिस्टीम जर आम्ही नवीन बघितली NEP 2020, तर आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे आउटकम काय अध्यात्माचं, तर माझ्या असलेल्या ह्या शरीरामध्ये असतानाच ह्या संसाराचा निराश होणं आणि मी या दुःखाचा निराश होऊन मी त्या आत्मारामामध्ये स्वस्थ होणं आणि तो आत्माराम म्हणजेच अतिशय आनंद, म्हणजेच थोडक्यात परमानंद, निरतिशय आनंद ही अवस्था प्राप्त करणं, हे अध्यात्माची व्हिजन समर्थ आम्हाला इथं परत सांगतात. मग आता पुढे सांगतात, कारण हे समर्थांनी आम्हाला हे सांगून काय केलं, तर आम्हाला प्रोत्साहन दिलं, आम्हाला प्रवृत्त केलं की अरे तुला कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे. आणि मग आता परत आम्हाला मार्ग सांगणार. समर्थ म्हणतात की आता स्वामीचेनी लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगिजे ती तेणेप्रमाणे मुमुक्षे शरण जावे श्रीराम. आता इथे शब्द वापरला मुमुक्षु, म्हणजे गुरु शिष्यांची लक्षणं आता सांगतील आणि त्याप्रमाणे मुमुक्षूंनी शरण जावं. आता मुमुक्षु हा शब्द वापरला समर्थांनी, त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळेजण आता अध्यात्म करतो, आम्ही सगळेजण भक्ती करतो, आमच्या सगळ्यांच्या मध्ये भाव आहे, पण प्रत्येकाच्या भक्तीमध्ये एक ग्रेडेशन आहे. जसं आपल्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 11वी, 12वी, कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD या सगळ्यामध्ये पायऱ्या आहेत. तसा मुमुक्षू या पायऱ्यांमध्ये कुठे येतो, तर मुमुक्षू हा सर्वात वरच्या पायरीवर येतो. मग खालच्या पायरीमध्ये कोण आहे, तर पहिल्यांदा नास्तिक आहेत. नास्तिक म्हणजे आमचा ह्या जगामध्ये वावरताना फक्त माझ्यावर विश्वास आहे, बाकी कुणावर विश्वास नाही, त्या देवावर विश्वास नाही. म्हणजे थोडक्यात या जीवनामध्ये, या शरीरामध्ये असताना खाओ पिओ मजा करो असं एक माझा ऍटिट्यूड आहे आणि एक दिवस मरून जाओ अशा पद्धतीचा जो ऍटिट्यूड आहे तो आहे नास्तिक. त्याच्या वरची पायरी म्हणजे आस्तिक, की ज्याला एवढं कळलेलं आहे की अरे या आयुष्यामध्ये जगत असताना सगळ्याच गोष्टी माझ्या प्रयत्नाने मिळत नाहीत. देर इज समथिंग अननोन विच आय डोंट नो. त्याला आम्ही लक म्हणतो, त्याला आम्ही परमेश्वर म्हणतो, त्याला आम्ही देव म्हणतो, की असा जो कोणतरी एक अननोन शक्ती आहे, त्या शक्तीला मी मानायचा प्रयत्न करतो. ती शक्ती कोण आहे मला माहिती नसेल, पण ती शक्ती आहे याची मला जाणीव झालेली आहे आणि तो म्हणजे आहे तो आस्तिक आहे. आणि आस्तिक माणसाचं पहिलं लक्षण आहे की तो थोडासा नम्र असतो. ह्युमिलिटी हा त्याचा एक गुणधर्म असतो, कारण त्याला माहितीये की सगळ्याच गोष्टी मी सोडवू शकत नाही, माझ्यापेक्षा सुद्धा कुणीतरी वरती आहे. त्याला तुम्ही काहीही म्हणा, देव म्हणा, नेचर म्हणा, परमेश्वर म्हणा, भगवान म्हणा, काहीही म्हणा, पण तो अशा पद्धतीने त्या एका शक्तीचं अस्तित्व मानतो, म्हणून त्याला आस्तिक म्हणलं जातं. आणि अशी आस्तिक माणसं सगळीच आहेत. म्हणजे आज जर आम्ही जर बघितलं तर कोरोनाच्या काळानंतर एक्सपेशली आज देवळामध्ये अनेक मोठ्या रांगा वाढत चाललेल्या आहेत, ही सगळी माणसं आस्तिक आहेत.
कारण का की आम्हाला ज्यावेळेला असं लक्षात येतं की आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहेत, आणि त्यावेळेला मला कुणीतरी ते मदत करणं आवश्यक आहे माझ्यापेक्षा कुठल्या तरी एका मोठ्या श्रेष्ठ व्यक्तीनं, आणि म्हणून मी देवळामध्ये जातो. देवळामध्ये गेल्यानंतर देवापुढे मी माझं गाऱ्हाणं मागतो आणि म्हणतो की अरे मला हा प्रॉब्लेम आहे, मला हे संकट आहे, ते तू निवारण कर. त्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि म्हणून असा जो आहे तो आस्तिक आहे. म्हणजे थोडक्यात या जीवनामध्ये जगत असताना ते जीवन कसं सुखकर व्हावं, स्मूथ जावं, संकटांचं निराकरण व्हावं, याच्यासाठी तो कुणाची तरी मदत घेतो, आणि तो देव आहे आणि तो आस्तिक आहे. त्याच्या पुढची पायरी की तो जो कोण आहे तो साधक आहे. आता साधक आणि आस्तिक याच्यामध्ये फरक काय? तर साधक हा आस्तिक असलाच पाहिजे. आता हे ग्रेडेशन आहे. म्हणजे आता नाऊ आय एम गोइंग टू द नेक्स्ट स्टेप. साधक हा आस्तिक असलाच पाहिजे. मग साधकामध्ये आणि आस्तिकामध्ये काय फरक आहे? तर साधक हा, त्याला देवाचं महत्व कळलेलं आहे. देवाचं त्याच्या आयुष्यामध्ये असलेलं जे रोल आहे तो त्याला कळलेला आहे. आणि तो देव मिळवण्यासाठी, म्हणजेच ती शांतता मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी, आत्मारामाचा लाभ होण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे, साधना करतो आहे, उपासना करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना असतील. तो नामस्मरण करत असेल, तो मेडिटेशन करत असेल, तो पूजा अर्चना करत असेल, तो वेगवेगळ्या स्थळांना भेटी देत असेल, तीर्थस्थळांना भेटी देत असेल, तो अभंग म्हणत असेल, तो स्तोत्र पठण म्हणत असेल. या ज्या सगळ्या वेगवेगळ्या उपासना आहेत, या उपासना तो करत असेल, आणि त्या उपासना करणारा हा साधक आहे. मग मुमुक्षु कोण? तर साधकानंतर पुढचा होतो तो मुमुक्षु होतो. आणि तो मुमुक्षु काय म्हणतो की मुमुक्षु हा साधक असलाच पाहिजे. आणि साधक हा सकाम साधना करतो का साधक हा निष्काम साधना करतो, ह्याच्यावरून तो मुमुक्षु आहे का नाही हे ठरलं जातं. तर मुमुक्षुची डेफिनेशन केलेली आहे की मुक्तुम इच्छामी मुमुक्षु, म्हणजे जो मुक्तीची इच्छा करतो, मोक्षाची इच्छा करतो, ही एकच इच्छा, ही एकच कामना त्याची असते. बाकीच्या कुठल्याही कामना नाहीत, बाकीच्या कुठल्याही इच्छा नाहीत, बाकीच्या कुठल्याही वासना नाहीत. म्हणजे साधकामध्ये आणि मुमुक्षुमध्ये फरक काय? तर मुमुक्ष हा साधक असलाच पाहिजे. आणि मग मुमुक्षुला आता बाकी काहीही नको आहे, व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टी नको आहेत, संकटांचं निराकरण नको आहे. त्याला फक्त मुक्ती पाहिजे आहे, त्याला फक्त मोक्ष पाहिजे आहे, म्हणजे त्याला परमेश्वर पाहिजे आहे. अँड दॅट इज द फायनल स्टेट. म्हणून तो मुमुक्षु हा सत्शिष्य होऊ शकतो. कारण का की मुमुक्षुला बाकी काहीही नको आहे, त्याला फक्त सत बद्दल प्रेम आहे, परमप्रेम आहे, आणि त्याला ती अवस्था ते पाहिजे आहे. आणि म्हणून तो एकच इच्छा असल्यामुळं, म्हणजे त्या परमेश्वर दर्शनाची इच्छा आहे, त्या भगवंताची इच्छा आहे, त्या शांतीची इच्छा आहे, त्या आनंदाची इच्छा आहे, आणि ही इच्छा एकच इच्छा आहे, म्हणून तो मुमुक्षु आहे. म्हणून समर्थांनी बाकी कुणाचाही इथे उल्लेख न करता मुमुक्षुचा उल्लेख केला. कारण का की आता तो मुमुक्षुच हा सत्शिष्य होऊ शकतो. आणि म्हणूनच तो आता पुढचा आहे, सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो आणि आत्माराम याच्यामध्ये आता थोडीच जागा शिल्लक आहे. म्हणजे त्यानं इतके सगळे अंतर काटलेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय की तो मे बी सुरुवातीला नास्तिक असेल, नंतर तो आस्तिक असेल, नंतर तो साधक असेल, आणि नंतर तो मुमुक्ष असेल. वी कॅनॉट स्किप द स्टेप्स. यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप. जसं आम्हाला पीएचडी जर व्हायचं असेल तर आम्हाला या सगळ्या प्रायमरी, सेकंडरी, कॉलेज इथून जायला लागतं, तसं मुमुक्षु होईपर्यंत सुद्धा आम्हाला त्या सर्व स्टेट मधनं जाणं अपेक्षित आहे. आता पुढे हे सगळं सांगितल्यानंतर समर्थ आता थोडस त्यांच्या काळामध्ये, म्हणजे 400 वर्षापूर्वी एक समाजाची एक व्यवस्था होती, त्या व्यवस्थेबद्दल थोडस आपल्याला सांगणार आहे. समर्थ म्हणतात की गुरु तो सकळासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे श्रीराम.
अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, श्री विष्णूने श्रीवत्स मिरवणे, तेथे इतरते की श्रीराम. ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाची मंत्रे श्रीराम. म्हणजे आता थोडस समर्थ ब्राह्मण या एंटिटी बद्दल सांगतायत. आणि आता ब्राह्मण हा शब्द उच्चारल्यानंतर आम्हाला असं वाटतं की जर ब्राह्मण कुळामध्ये जर तो जन्मला असेल तर तो ब्राह्मण, आणि ब्राह्मण कुळात जो जन्मला नसेल तर तो ब्राह्मण नाही, ही आमची स्थूल मानाने घेतलेली डेफिनेशन आहे. कारण आम्ही ते शरीराच्या अनुषंगाने ती डेफिनेशन केलेली आहे. पण हा सगळा दशक हा मनाचा दशक असल्यामुळे जर कॅटेगरायझेशन म्हणजे जरी आपण आता जर बघितलं तर नास्तिक, अस्तिक, साधक, धार्मिक, साधक आणि मुमुक्षु हे शरीरानी डिफरन्सिएशन नाही, तर ते अंतरंगानी म्हणजे अंतःकरणाचं डिफरन्सिएशन आहे, म्हणजेच ते मनाचं डिफरन्सिएशन आहे. आणि म्हणून इथे सुद्धा, आणि याला रेफरन्स गीतेचा सुद्धा आहे, गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी जन्म कर्म म्हणजे कर्म गुणकर्म विभागशा असं म्हणलेलं आहे. म्हणजे नुसत्या जन्मानी मी हे कॅटेगरायझेशन केलेलं नाही, तर त्याचं कर्म कसं आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याचे गुण कसे आहेत, म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्यावरून ते कॅटेगरायझेशन केलेलं आहे. हा मनाचा भाग आहे, अंतःकरणाचा भाग आहे, आणि म्हणून हा त्या पद्धतीनेच आम्ही अभ्यासला पाहिजे. आणि म्हणून इथं समर्थ सांगतात की हा ब्राह्मण कोण हे सांगतायत. म्हणजे ब्राह्मणाची डेफिनेशन काय आहे की ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, की जो ब्रह्म जाणतो, ज्याला त्याचा अनुभव आहे, तो ब्राह्मण आहे. म्हणून तो कुठल्या कुळात जन्मला याला काही अर्थ नाही. जर तो आचरणाने जर ब्राह्मण असेल तर तो ब्राह्मणच आहे. आचरणाने ब्राह्मण असेल म्हणजेच तो मनाने ब्राह्मण आहे, म्हणजेच तो शुद्ध आहे. आणि म्हणून जर आम्हाला ते जर व्हायचं असेल तर आम्हाला आचरण अतिशय महत्वाचं आहे. म्हणून इथं शब्द वापरलाय की ब्राह्मण्या कारणे, हे विशेषण आहे. म्हणजे ज्या कुळामध्ये मी जन्मलो पण माझं जर आचरण त्या कुळानुसार जर नसेल, मी अभक्षभक्षण करत असेल, मी अपेयपान करत असेल, माझी कर्म जर त्या नुसार जर होत नसतील, तर मी त्या कुळामध्ये जन्म येऊन सुद्धा मी ते नाही, असं इथं समर्थ सांगतात. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि इथं समर्थ इथं परत सांगतात की ब्राह्मण्य वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणचेनी मंत्रे श्रीराम. मुंजी बंधने विरहित तो शूद्रशी निभ्रांत, द्विजन्मी म्हणून संतत द्विज ऐसे नाम त्याचे श्रीराम. म्हणजे द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा. म्हणजे ज्या वेळेला आम्ही जन्म घेतो तो त्यावेळेला तो एक जन्म, आणि ज्या वेळेला त्याची मुंज होते तो दुसरा जन्म. आणि म्हणून त्या ब्राह्मणाला द्विज असं म्हणलेलं आहे की त्याला दोनदा जन्म घेतला जातो तो. आणि याचं कारण असं आहे की सध्याच्या काळामध्ये या डेफिनेशन थोड्याशा डायल्यूट झालेल्या आहेत. आम्ही आता टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डायल्यूट केलेल्या आहेत. पण जर खरोखर जर आम्ही मनाचा विचार केला तर मुंज झाल्यानंतर तो जो मुलगा आहे तो गुरुग्रही जातो आणि तो सर्व गोष्टी शिकतो, आणि त्या सर्व गोष्टी शिकतो त्या गोष्टीमध्ये आत्मया रामाचं शिक्षण हे प्रामुख्यानं असल्यामुळं त्याला द्विज असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे सांगतात की सकळासी, तो जर तसा जर खरोखर असेल तर त्याला म्हणतात की सकळासी पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण वेद विरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता श्रीराम. म्हणून तो पूज्य आहे, हे वेदांची आज्ञा आहे. तो कसा वागतो तर वेदाज्ञा हे प्रमाण आहे असं तो स्वतः वागतो. आणि जर तो जर असेल तरच तो ब्राह्मण आहे. तो जर तसं वागत नसेल तर तो ब्राह्मण नाही. ब्राह्मणी योग्य याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटने, कर्म मार्गे ब्राह्मणा विणे होणार नाही श्रीराम. मग त्यांनी कसं आचरण करावं हे सांगितलंय की त्यांनी योग याग
व्रते दाने हे सगळं तीर्थाटने कर्ममार्ग हे सगळं त्यानं आचरण करणं हे त्याचं कर्तव्य आहे. ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्ये करुणी श्रीराम. म्हणजे आचरण ते कसं असावं, तो मूर्तिमंत वेद असावा, तोच स्वतः भगवंत असावा आणि पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्य करुणी, म्हणजे त्याची योग्यता इतकी असावी की तो जे काही म्हणेल, म्हणजे पूर्वीचे जर ऋषीमुनी जर आम्ही बघितले, तो जर काही म्हणेल तो ते स्वतः ज्या वेळेला जे काही म्हणतात ते सत्य होत होतं. एवढी पात्रता एवढी ताकद त्या पुरुषाची होती आणि म्हणूनच ते जर असेल तरच तो ब्राह्मण आहे असं इथं समर्थ म्हणतात. ब्राह्मण पूजने शुद्ध बुद्धी होऊनी जडे भगवंती ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी श्रीराम. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आन यतीसी पुसे कोण परी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही श्रीराम. असो ब्राह्मण सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगत वंद्य श्रीराम. अंतेज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊन काही करावा ब्राह्मण सन्निध पूजावा हे तो न घडे की श्रीराम. जे जगा वेगळे केले ते वेदे अभेरले म्हणून तयासी नाम ठेवले पाषांड मत श्रीराम. असो जे हरिहर दास तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतास पावन केले श्रीराम. म्हणजे ह्या आतापर्यंत जे 18 ओव्यापर्यंत समर्थांनी ब्राह्मण म्हणजे काय, तो कसा असावा याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग सध्याच्या काळामध्ये जर आम्ही जे म्हणतो की गुरुजी हे जे आम्ही किंवा जो देवळामध्ये जो भगवंताचं पूजा अर्चना करतो तो आम्ही आज सध्याच्या काळामध्ये बहुतांश करून आम्ही त्याला तसं डिफाईन करतो. इथं समर्थांनी सुद्धा हे जे वर्णन केलेलं आहे त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी केलेलं आहे. त्या काळामध्ये तशा पद्धतीची समाज व्यवस्था होती. आता सुद्धा तशाच पद्धतीची थोडीफार प्रमाणामध्ये पण बऱ्यापैकी डायल्युशन झालेलं आहे आणि तशीच समाज व्यवस्था आहे. आणि म्हणूनच आम्हाला ज्यावेळेला श्रावणामध्ये ज्यावेळेला आम्ही पूजा करतो त्यावेळेला आम्ही गुरुजींना बोलवतो आणि गुरुजी आम्हाला आमच्याकडून पूजा करून घेतात, कारण त्यांना तो विधी माहिती आहे, त्यांचं आचरण त्या पद्धतीने आहे आणि असावं अशा पद्धतीने आम्ही ते सगळं पूजन करतो. मग आता खरं तसं बघायला गेलं तर एखादा जर पुरुष जर देवळामध्ये दररोज पूजा अर्चना करत असेल तर तो देवाच्या अत्यंत जवळ आहे, हा अर्थ सरळच झाला. म्हणजेच तो स्वतः आत्माराम आहे का? मग जर तो स्वतः आत्माराम असेल तर तो सद्गुरू आहे का? मग तो जर सद्गुरू नसेल तर सद्गुरू कोण, असे प्रश्न निर्माण होतील. म्हणून समर्थांनी परत इथे, कारण त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे की त्या काळामध्ये सुद्धा किंवा माऊलींच्या काळामध्ये सुद्धा जर एखाद्या माणसाला जर वेद येत असतील तर ते संस्कृत मध्ये असल्यामुळे बाकीच्या लोकांचं समाजाचं शोषण करण्याचं काम त्यावेळेला या काही जाती जमातींनी केलं. आणि म्हणून डिफरन्सिएशन करण्यासाठी परत एकदा समर्थ आम्हाला स्पेसिफिकली सांगतात, क्लॅरिटी येण्यासाठी, मग सद्गुरू कुठे आला तर ब्राह्मण पाविजे देवादी देवा तरी किमर्थ सद्गुरू करावा ऐसे म्हणाला तरी निज ठेवा सद्गुरू विण नाही. इथं समर्थ सांगतात की अरे जरी एखादा माणूस जर देवळामध्ये सदैव पूजा अर्चना करत असेल, देवाच्या सानिध्यामध्ये असेल, तर तो सद्गुरू आहे का, हा प्रश्न आहे. मग सद्गुरू कुणाला म्हणावं, सद्गुरू कोण आहे? तर इथे सांगतात की याचा अर्थ असा नव्हे की सद्गुरूंनी काहीही केलं तरी चालेल, पण सद्गुरू हा सुपरसेट आहे. म्हणून तो सुपरसेट डिफाईन करण्यासाठी आधी पहिल्यांदा सबसेट डिफाईन केला.
आतापर्यंतच्या ओव्यांमध्ये, आणि आता सद्गुरू काय आहे हा सुपरसेट डिफाईन करतात. ते म्हणतात की जो दुसऱ्याला सच्च ज्ञान, तो स्वतः सच्च ज्ञान आहे, पण जर तो दुसऱ्याला देऊ शकत नसेल तर तो सद्गुरू होत नाही. बघा हा, म्हणून ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरू विण नाही. मग सद्गुरू का करायचा? तर स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरू विण, ब्रह्मज्ञान नसता क्षीण, जन्म मृत्यू चुकेना श्रीराम. म्हणजे तो कोण पाहिजे? सद्गुरू कोण पाहिजे? तर त्याला स्वतःच ब्रह्मजानाती ती ब्राह्मण ही डेफिनेशन जर घेतली तर तो स्वतः त्या डेफिनेशन नुसार त्याला ते ब्रह्म म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय हे त्याला माहिती आहे, आणि नुसतं त्याला माहिती नाही तर तो दुसऱ्यांना ते ज्ञान देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय की तो चांगला टीचर पाहिजे. सगळेच आम्हाला ते सगळं ज्ञान आहे, म्हणजे थोडक्यात मी जर समजा मी शिकलो 12वी शिकलो, याचा अर्थ असा नव्हे की मी 12वीच्या माझ्या मुलाला शिकवू शकेन. कारण मला ते कळतं, मला ते डिफरन्सिएशन किंवा बाकीचे सगळे अल्जिब्रा, जॉमेट्री सोडवता येईल एखाद्या वेळेस, पण ते मला माझ्या मुलाला व्यवस्थित सांगता येईल का नाही हे मला माहिती नाही. कारण का की मी तो शिक्षक नाही, मी टीचर नाही, त्याच्यासाठी माझ्याकडे त्याचं सॉफ्ट स्किल्स नाही. आणि म्हणून सद्गुरू कोण आहे? तर त्याला ते नुसतं ज्ञान नाही, तो स्वतः त्या परब्रह्मामध्ये स्थित नाही, तर तो ते ज्ञान इतरांना देण्याची त्याच्यामध्ये कपॅबिलिटी आहे, आणि म्हणून तो सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू कसा आहे? तर तो नुसता त्या परब्रह्मामध्ये स्थित नाही, स्थिर नाही, तर तो स्वतः तिथं स्थित असून, त्या ठिकाणी असून, त्या अवस्थेला असून दुसऱ्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त करण्यासाठी मदत करू शकतो, सांगू शकतो, मार्ग दाखवू शकतो. असा जो आहे तो सद्गुरू आहे. आणि मग लगेच डेफिनेशन केली की जर मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर जन्म मृत्यू चुकेना श्रीराम. म्हणजे थोडक्यात काय की ब्रह्मज्ञान असणारा, दुसऱ्याला करवून देणारा हाच सद्गुरू आहे, दुसरी डेफिनेशन नाही. म्हणजे जर तो सद्गुरू जर ब्रह्मज्ञान देऊ शकत नसेल तर तो सद्गुरू नाही. सत म्हणजे सत. सत हा शब्द असा आहे की ज्याला जन्म नाही आणि ज्याला मृत्यू नाही. जे आहे 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 आहे, म्हणजे जे भूतकाळातही आहे, आत्ताही आहे आणि भविष्य काळातही आहे, ते म्हणजे सत. आणि असं जे सतचं ज्ञान जो करून देतो, नुसता करून देत नाही, तो नुसता बोलत नाही, तर तो स्वतः प्रॅक्टिकल करून, साधना करून त्यानं ती अवस्था प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून नुसती ती अवस्था प्राप्त केलेली नाही, तर ती अवस्था प्राप्त करण्यासाठी काय प्रॉब्लेम्स आहेत, काय आम्हाला पाठीमागून येणार आहे. म्हणजे थोडक्यात पीएचडीचा जर गाईड असेल तर त्याला स्वतः त्यांनी पीएचडी केलेली आहे, स्वतः त्यांनी इंटरनॅशनल पब्लिकेशन्स केलेली आहेत, स्वतः त्यांनी वेगवेगळी पेटंट्स केलेली आहेत, आणि बाहेरून म्हणजे पाठीमागून येणाऱ्या माणसाला तो सांगू शकतो की तू याच्यावर रिसर्च कर, अशा पद्धतीने रिसर्च कर, रिसर्च करताना असे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतील आणि असे असे प्रॉब्लेम्स झाले तर तू असे असे सोडव. असं जो आहे तो सद्गुरू आहे. आणि म्हणून ब्रह्मज्ञान नसता क्षीण, जन्म मृत्यू चुकेना. म्हणजे जर त्याच्याकडे जर बाकी सर्व आहे आणि जर ब्रह्मज्ञान जर तो देऊ शकत नसेल तर हा तो सद्गुरू करणं म्हणजे हा नुसतं शिणणं आहे. म्हणजे त्याच्यातून आम्हाला काहीही मिळणार नाही, आम्हाला शेवटी तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही, हे समर्थ इथं सांगतात. म्हणून समर्थांनी दोन गोष्टी सांगितल्या की सद्गुरू कोण सांगितलं, आत्मज्ञान म्हणजे काय सांगितलं, आणि आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं तर जन्म मृत्यू चुकेना, म्हणजेच तो मगाशी सांगितलेला कुठलीही कामना नाही, पूर्ण कामा आहे असा तो सद्गुरू आहे. म्हणजेच तो ब्रह्मज्ञानी आहे. आणि ब्रह्मज्ञानी आहे याचाच अर्थ असा आहे की त्याला जन्म मृत्यू चुकेना. म्हणजे आता थोडस पाठीमागचे समास, पाठीमागचे दशक सुद्धा आम्हाला आठवायला लागतील, कारण पुढचं जसं जसं आम्ही पुढे पुढे जाऊ तसं पाठीमागचं आम्हाला नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण जन्म मृत्यू चुकणं
म्हणजेच जन्म नाही आणि मृत्यू नाही. आम्हाला समर्थांनी सांगितलं होतं की जन्म काय येतो, तर आमच्या कामना पूर्ण करण्यासाठी आम्ही शरीर धारण करतो, म्हणजेच आम्हाला जन्म येतो. मृत्यूच्या पूर्वी आमच्या सर्व कामना संपलेल्या नाहीत आणि आमचं शरीर पडलं म्हणून आम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. आणि मग जर मृत्यूच्या आधी माझ्या सर्व कामना संपल्या, म्हणजेच मी पूर्ण कामा झालो, तर मला पुढचा जन्म नाही, म्हणजेच ते ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून इनडायरेक्टली समर्थांनी सांगितलं की ब्रह्मज्ञान जर नसेल तर आम्हाला जन्म आणि मृत्यू या सायकल मधनं जायलाच लागेल, म्हणजेच तो मोक्ष नाही, म्हणजेच ती मुक्ती नाही. असं सगळं ते एकमेकांशी कनेक्टेड आहे. आणि मग हे कुणामुळे मिळेल, तर सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. म्हणून समर्थांनी अतिशय वॉर्निंग साईन दिली की सद्गुरु शिवाय हे ज्ञान कदापिही शक्य नाही, सर्वथा होणार नाही असं म्हणलेलं आहे. आणि जर याचाच अर्थ असा झाला की ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला सद्गुरु शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून समर्थांनी सांगून घेतलं की जर त्याच्या अपोजिट तर अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. आणि म्हणून समर्थांची जी कल्याणकरीची प्रार्थना आपण जी नेहमी सगळ्यात शेवटी म्हणतो की आज तुम्ही परत एकदा शांतपणाने ऐका की आम्हाला जे काय करायला पाहिजे ते आम्ही करत नाही, जे करायला नको आहे ते आम्ही करतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सर्व प्राणी चुकतची गेले. आम्ही नको त्या गोष्टीकडे आम्ही जातो. अध्यात्माची डेफिनेशन आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो, भक्ती वेगळ्या पद्धतीने करतो. समर्थांनी ते ऍब्सोल्युटली क्लिअर सांगून ठेवलेलं आहे की भक्ती म्हणजे काय, अध्यात्म करणं म्हणजे काय, परमार्थ करणं म्हणजे काय, त्याची फायनल डेस्टिनेशन काय आहे, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान कुणाला होणार, कसं होणार, ते कुणामुळे होणार, आणि नंतर त्याचं फायनल त्याचं लक्षण काय, हे सुद्धा आम्हाला समर्थांनी ते सांगून ठेवलं. म्हणजे इथं देयर इज नो अम्बिग्युटी. जोपर्यंत आम्हाला हे माहिती नाही की मी कुठं जाणार आहे आणि मी काय मिळवणार आहे, हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. म्हणजे थोडक्यात जर आपण जर बघितलं तर एक उंदीर जो पकडण्यासाठी एक सापळा तयार केला जातो. आणि त्या सापळ्यामध्ये जर एकदा उंदीर सापडला तर तो काय करतो, तर त्याला बाहेर पडायचं असतं. त्याला बाहेर पडण्यासाठी त्याला जागा दिसत नसते, त्याला वाट सापडत नसते. आणि म्हणून तो सारखा इकडं तिकडं 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 असा पॅनिक होऊन इकडं तिकडं फिरत असतो, पळत असतो. त्याला वाट सापडत नाही, त्याला बाहेरचा मार्ग दिसत नाही. तसंच आमच्या सगळ्यांचं आहे. आम्हाला ज्ञान नसल्यामुळं आम्ही अज्ञानी आहोत. आणि म्हणून इथं शब्द वापरला की अज्ञान पाणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. कारण आम्हाला माहितीच नाही की अरे नक्की अध्यात्म काय आहे. आणि म्हणून आम्ही वाहतोय म्हणजे काय, तर वी डोंट हॅव कंट्रोल ऑन अवर ओन डेस्टिनी, वी डोंट हॅव कंट्रोल ऑन हाऊ आय एम गोईंग इन टू द वॉटर. याच्यावर माझा कंट्रोल नसल्यामुळे मी वाहत चाललेलो आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरु पाऊले सुदृढ धरावे श्रीराम. समर्थांनी सांगितलं की जे ज्ञानाविरहित जे जे काही आहे बघा, ऑन वन साइड समर्थांनी 1 दशक भक्तीसाठी दिला, पण त्याच्यानंतर समर्थांनी इथे आता ज्ञानाचं महत्व सांगितलंय. म्हणजे भक्तीचं महत्व नाही का, तर भक्तीचं महत्व अनन्य आहे, भक्तीशिवाय ज्ञान नाही. म्हणजे थोडक्यात प्रिरिक्विजिट, ज्ञानासाठी प्रिरिक्विजिट भक्ती आहे, भक्तीशिवाय ज्ञान नाही. भगवंतांनी सुद्धा म्हणलेलं आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम. पण भक्तीनं आम्हाला ज्ञान जरी मिळालं तरी ज्ञानाशिवाय भक्ती परिपूर्ण होऊ शकत नाही. का असं का, जर आम्हाला जर त्या परमेश्वराचं जर ज्ञान नसेल, जर आम्हाला आत्मज्ञान नसेल, तो परमेश्वर कसा आहे माहिती नसेल तर, आणि आम्ही जर भक्त असो तर माझी भक्ती ही थोडीशी अंधभक्ती होऊ शकते. याचं कारण असं आहे की जसा आंधळा माणूस त्याला मार्ग माहित नसतो, तो इकडे जातो तिकडे जातो, तसं माझं होतं. आम्ही अध्यात्मामध्ये येतो आणि परमेश्वर काय आहे हे माहिती न करता आम्ही अध्यात्म करत जातो. म्हणजे आम्ही काय करतो, कधीतरी नामस्मरण करतो, कधीतरी मेडिटेशन करतो, कधीतरी देवळात जातो, कधीतरी तीर्थयात्रेला जातो, कधीतरी स्तोत्र म्हणत बसतो, कधीतरी पूजा करतो. म्हणजे
जसं सगळ्या गोष्टी करतो, पण आम्ही कशासाठी करतो हे आम्हाला ज्ञान नसल्यामुळे, तो मार्ग आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही करतो. आणि म्हणून इथं समर्थ आम्हाला स्पष्टपणानं सांगतात की ज्ञानाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय ज्ञान हे दोन्हीही व्यर्थ आहेत. म्हणून ज्ञानही पाहिजे आणि भक्तीही पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा भक्ती पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्ञानाचा उगम होतो आणि ज्ञान मिळाल्यानंतर नंतर सुद्धा भक्ती हवी आहे. आणि म्हणून भक्ती आणि ज्ञान या दोघांचा संगम आहे. दोन पंख आहेत. जसा पक्षी एका पंखाने उडू शकत नाही, त्याला दोन पंख लागतात, तसं भक्तीही आहे आणि ज्ञान आहे. अशा पद्धतीनेच जर आम्ही गेलो तर आम्हाला बॅलन्स होऊ शकतो. आणि हे दाखवणारा कोण आहे तर तो सद्गुरू. म्हणून ते म्हणतात की सद्गुरूची पावले सुदृढ धरावी श्रीराम. जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा, सत्संगे विण देवादी देवा पाविजेत नाही श्रीराम. म्हणजे थोडक्यात काय की परत आम्हाला जर देव पाहिजे असेल तर सत्संग धरावा. परत शब्द वापरला की म्हणजे सद्गुरू, सत्संग, सत्शिष्य. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सत हा शब्द आहे. म्हणजे आम्ही जो सत्संग करायचा आहे तो कुणाचा करायचा आहे? सतचा करायचा आहे. म्हणजे ज्यांनी ज्या माणसांनी सतला धरलेला आहे अशा माणसांच्या संघामध्ये जाणं म्हणजेच सत्संग करणं. आणि कारण काय की त्यांच्या संघामध्ये गेल्यानंतर आम्ही सुद्धा तसे होतो. म्हणून आम्ही संतांच्या संघामध्ये जावं, चांगल्या माणसांच्या संघामध्ये जावं, सज्जनांच्या संघामध्ये जावं की जिथं फक्त त्या देवाचंच वर्णन केलं जातं, त्या देवाचेच उदो उदो केला जातो, त्या देवाच्या कीर्ती गायली जातात, देवाचा जयघोष केला जातो. ज्यांना तो देव म्हणजे काय हे माहिती आहे. आणि म्हणून तो देव जर आम्हाला पाहायचा असेल तर आम्हाला सुद्धा जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा श्रीराम. म्हणजे आता परत इथं सांगून ठेवलं की सत्संग का महत्वाचा आहे. सत्संगे विण देवादी देवा पाविजेत नाही श्रीराम. म्हणून सत्संगत्वे निसंगत्वम हे का असं म्हणलेलं आहे तर याचं कारण असं आहे की मला कोणतरी रोल मॉडेल पाहिजे. आणि ते रोल मॉडेल मला त्या सत्संगामध्ये, त्या संतांच्या संघामध्ये, त्या सद्गुरूच्या संघामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळतं की अरे शब्द म्हणजे फक्त हे तत्वज्ञान नाही, कोरडे शब्द नाहीत, तर अरे या जगामध्ये अजून सुद्धा अशी माणसं आहेत की ती त्या पद्धतीने वागू शकतात, त्या पद्धतीने आचरण करू शकतात, त्या पद्धतीने जीवन जगू शकतात. आणि ते तसे जगल्यामुळे त्यांना देव मिळालेला आहे. म्हणजे मी सुद्धा तसा वागलो तर मला सुद्धा देव मिळेल. पण पुढे म्हणतात की नाना साधने बापुडी सद्गुरु विण करती वेडी, गुरु कृपे विण कुडकुडी व्यर्थची होती श्रीराम. म्हणजे अनेक मी वेगवेगळी साधनं केली, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती केली, साधनं वापरली, परमार्थामध्ये आलो, पण जर सद्गुरू जर नसतील तर गुरु कृपेविण कुडकुडी व्यर्थशी होती श्रीराम. त्याचं सगळं व्यर्थ आहे असं इथं समर्थ म्हणतात. आणि मग ते एक्सप्लेन करण्यासाठी समर्थ इथं सांगतात की अरे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या अध्यात्मामध्ये आल्यानंतर सर्व प्रकारची साधना करतो. कुठली साधना करतो तर सांगतात की कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्नी श्रीराम. वेगवेगळ्या प्रकारची आम्ही स्नान करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या श्रावण आलेला आहे. कार्तिक स्नान महत्वाचं असतं, माघ स्नान महत्वाचं असतं, व्रत वैकल्य, उद्यापन, दान, गोरांजने, धूम्रपाने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितल्या त्या काळामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा असतील. की उलट टांगून खाल्लं धूर येतो आणि त्या धुरामध्ये बेसिकली आम्ही उलट टांगून तिथं त्या पद्धतीनं तपश्चर्या करतो, त्याला ते धूम्रपाने म्हणतात. पंचाग्नी म्हणजे अग्नीमध्ये बेसिकली आम्ही तिथं थांबणं आणि त्या पद्धतीने साधना करणं. हरिकथा म्हणजे आता हे वेगवेगळ्या प्रकारच्या साधना म्हणजे परमार्थामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत आणि ह्या साधना समर्थ करायलाच पाहिजेत. पण त्या साधना हे फायनल डेस्टिनेशन नाही हे समर्थांना सांगायचं. हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की याचा अर्थ असा नाही की उद्यापासून आम्ही हरिकथा ऐकणार नाही, पुराण श्रवण ऐकणार नाही, असं नाही. पण समर्थ म्हणतात की दिस इज नॉट द फायनल डेस्टिनेशन. हरिकथा ऐकणे म्हणजे इट इज जस्ट सपोर्टिंग. म्हणजे हे सगळं आम्हाला करणं आवश्यकच आहे. पण ते कशासाठी आहे तर ते माझ्या मनाच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक आहे. फायनल डेस्टिनेशन हे ज्ञानाशिवाय नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला केल्याच पाहिजेत. पुराण श्रवण आहे, आदरे करती निरूपण म्हणजे अतिशय
प्रेमाने निरूपण करणं म्हणजेच प्रवचन करणं हे अतिशय बरोबर आहे, पण प्रवचनाने आत्मा भेटत नाही. त्यागेन एव अमृतत्व मानशू असं श्रुती म्हणते. न दानेन, न धनेन, न प्रवचनेन. म्हणजे दानाने मिळत नाही, प्रवचनाने मिळत नाही, धनाने मिळत नाही. म्हणजे आम्हाला धनाने तो शांती, आत्माराम मिळू शकत नाही, प्रवचनाने तो लाभत नाही, वेगवेगळ्या तीर्थयात्रा करूनही तो आम्हाला भेटत नाही. सर्व तीर्थे परम कठीण फिरती प्राणी श्रीराम. म्हणून आम्ही प्रत्येक तीर्थक्षेत्राला जातो आणि तिथं आम्हाला तो आत्माराम मिळेल. म्हणजे थोडक्यात आमचा जो प्रवास आहे तो बहिर्मुखतेचा प्रवास आम्ही करतो. इथे समर्थ सांगतात की तीर्थाला जाऊन आम्हाला तो आत्माराम मिळणार नाही. तीर्थाचं स्थानाचं महात्म्य आहे, नक्कीच आहे. आम्ही तिथं नक्की जावं, तिथं जाऊन आम्ही त्या परमेश्वराला आळवावं. पण त्या तीर्थस्थानामध्ये जाऊन आम्हाला ते समाधान मिळेलच असं सांगता येत नाही. आणि जर ते समाधान मिळालं तर ते टिकणारं समाधान असेल असं नाही. म्हणून आम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काहीतरी केलं पाहिजे आणि तो आत्माराम कुठे आहे याचं आम्हाला माहिती करून घेतलं पाहिजे आणि ते सद्गुरूच सांगतील असं इथं समर्थ सांगतात. जर फळीत देवतार्जने स्नाने संध्या दर्भासने टिळे माळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे श्रीराम. वेगवेगळ्या पद्धतीने आता सगळी साधना सांगितली की आम्ही काय काय करतो. अतिशय देवतार्चन म्हणजे हे सगळं परत भक्तीच आलं. मागच्या दशकामधले सगळं जे जे काही आहे ते समर्थाने सांगितलं. स्नाने करतो, संध्या करतो, दर्भासने करतो, टिळे माळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णे मंत्र यंत्र ताम्रपर्णे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की ताम्रपर्णे म्हणजे तांब्याच्या पानावर अशी यंत्र असतात, स्त्रीयंत्र असतं, मंत्र लिहिलेले असतात. संपुष्टामध्ये आम्ही देव ठेवतो, त्याच्यासाठी असणारी वेगवेगळी पात्र असतात, नाना प्रकारची उपकरणं असतात, साहित्य शोभा, घंट घणाघणा वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करीती, प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम. म्हणजे आम्ही या सगळ्या गोष्टी करतो, आसन करतो, मुद्रा करतो, ध्यान करतो, प्रदक्षिणा घालतो, नमस्कार करतो, घंटा वाजून आरती म्हणतो, स्तोत्र म्हणतो, स्तवन करतो, स्तुती करतो, पंचायतन पूजा केली, मृत्तिकेची लिंगे लाखोली, बेले नारिके भरिली, संपूर्ण सांग पूजा श्रीराम. म्हणजे आम्ही त्यासाठी पंचायतन पूजा करतो, मृत्तिकेचं लिंग करून म्हणजे शंकराची स्थापना करतो, लाखोली म्हणजे 1,00,000 वेळेला अशी स्थापना करून त्याची पूजा करतो, त्याची बेलानी पूजा करतो, नारळानी ओटी भरतो, सर्व यथासांग पूजा करतो, उपोषणे निष्ठा नेम परम सायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम. आम्ही काय करतो, उपासना करतो, आम्ही उपास तापास करतो, निष्ठा म्हणजे नेम धरतो, नियम धरतो, वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही ते 16 सोमवारचं व्रत असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, पण ह्या सगळ्या सकाम करतो. म्हणजे माझ्या मनामध्ये काहीतरी कामना आहेत, त्या देवतेने मला ते द्यावं अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या साधना करतो. आणि म्हणून इथं म्हणतात की फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम. म्हणजे समर्थांनी ह्याच्यावर टीका केलेली नाही. समर्थांनी आम्हाला फक्त एक विचार इथं दिलेला आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही फळाची पावती वर्म सुकले प्राणी श्रीराम. म्हणजे आम्हाला त्याचं फळ मिळतं, काही प्रॉब्लेम नाही. समर्थ म्हणतात की त्या फळासाठी आम्ही त्या साधना करतो, ते सगळे व्रतवैकल्य करतो. पण इथे म्हणतात समर्थ की वर्म चुकले प्राणी श्रीराम. म्हणजे सकाम कामना करू नये, सकाम साधना करू नये, सकाम उपासना करू नये, हे आम्हाला समर्थ इथं सांगतात. की काय म्हणतात की आम्ही या सगळ्या साधना केल्यानंतर मग साधना आम्ही कशासाठी करतो. तर असं सांगितलं जातं की जो साधक आहे, ह्या ज्या सगळ्या आपण सांगितलं तर तो धार्मिक माणूस करतो. सकाम कामना म्हणजे कामना सहित ज्या सगळ्या उपासना करतो तो आहे धार्मिक माणूस. मग साधक काय आहे, साधक हे सर्व करतो पण तो मनामध्ये कामना ठेवत नाही. मग त्याच्या मनामध्ये एकच कामना कुठली असते, त्याच्या मनामध्ये फक्त एकच कामना असते की आत्मशुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये, अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. म्हणजे मी कशासाठी करतोय, माझ्याच अंतःकरणाची शुद्धी करण्यासाठी मी हे सगळं करतोय. माझी कामना पूर्ण करण्यासाठी मी करत नाही, तर माझ्या अंतःकरणामध्ये जे राग द्वेष मद मोह मत्सर आहेत ते कमी करण्यासाठी मी हे सगळं करतोय. किंवा ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम
अहम इदम करिष्ये. या दोनच कामना या साधकाच्या आहेत की मला ज्ञान आणि वैराग्य मिळावं, याच्यासाठी मी हे सगळं करतो आहे. बाकी कुठलीही इच्छा नाही, बाकी कुठलीही कामना नाही. आणि म्हणून इथं म्हणतात की यज्ञाधिके कर्मे केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्माची श्रीराम. करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश, वळल्या जरी श्रीराम. आणि म्हणून इथं समर्थ परत एकदा सांगतात की अध्यात्मामध्ये अजून एक स्लिपरी स्लोप आहे, की आम्ही ज्या वेळेला उपासना करायला लागतो, सकाम साधना करायला लागतो, त्यावेळेला आम्हाला सिद्धी मिळू शकतात. आणि जर त्या सिद्धीसाठी जर आम्ही जर उपासना केली, साधना केली, जरी त्या आम्हाला सिद्धी मिळाल्या तरी आम्हाला त्याच्यापासून काहीही फायदा होत नाही. कारण का, की त्या सिद्धीमुळे आम्ही भिर्मुख होतो आणि आमचं जे लक्ष आहे की जे आत्माराम मिळवणे, आत्मारामामध्ये स्वस्थ होणे, म्हणजे निरतिशय आनंद मिळवणे किंवा निरतिशय शांतता मिळवणे, हे जे फायनल डेस्टिनेशन करून आम्ही बाजूला होतो. आणि म्हणून रिद्धी सिद्धी ह्या साधकासाठी अतिशय साधं आणि सावध राहायला पाहिजे. आणि हे सगळं कोण सांगतं? तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित, यमे पुरीचा अनर्थ चुकना येणे श्रीराम. म्हणून हे सगळं आम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि तो कोण आहे? तर तो सद्गुरु कृपा आहे. ती सद्गुरु सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे ते सांगितल्यानंतरच आमचं स्वहित होतं, म्हणजे स्वतःच आमचं कल्याण होतं. आणि कल्याण काय होतं? तर यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे श्रीराम. म्हणजे थोडक्यात काय, की जन्म मृत्यू चुकणे म्हणजेच आम्हाला मुक्ती मिळणे, म्हणजेच अंतःकरण शुद्धी पूर्ण होणे, म्हणजेच मोक्ष आणि मुक्ती मिळणे, म्हणजेच परमेश्वराचं दर्शन होणे. हे अध्यात्माची फायनल स्टेज इथे समर्थ इथे सांगतात. त्याची व्हिजन, जी अध्यात्माची जी व्हिजन आहे ते समर्थांनी डिफाईन केलेली आहे. म्हणून फायनली सांगतात की केव्हा, म्हणजे अध्यात्म काय, तर जवळ नाही ज्ञान प्राप्ती, तव चुकेना याता याती, गुरु कृपेविना अधोगती, गर्भवास चुकेना श्रीराम. म्हणजे जोपर्यंत आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आमची यातायात चुकत नाही. म्हणजे काय, धावाधाव चुकत नाही, म्हणजे येणं जाणं चुकत नाही. म्हणजेच काय, की या मृत्यू लोकावर येणं आणि जाणं, म्हणजे जन्म घेणं आणि मृत्यू होणं, म्हणजेच गर्भवास आमचा कधीही चुकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही मुक्त होत नाही, तोपर्यंत आम्हाला मोक्ष नाही. आणि हे कोण करून घेतं? तर फक्त सद्गुरूची कृपा हीच आम्हाला. आणि म्हणून इथं शब्द वापरलाय, सद्गुरू म्हणलेला नाही, सद्गुरू कृपा म्हणलेला आहे. बघा शास्त्र किती छान आहे. कारण बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारला जातो की अरे, माझे शरीरामध्ये शरीरधारी गुरु नाहीत, माझे शरीरामध्ये सद्गुरू नाहीत. मग जर तसं जर नसेल तर मला प्रॉब्लेम आहे का? तर इथे समर्थ सद्गुरू कृपा हा शब्द वापरतायत. कारण कृपा ही शरीर विरहित आहे. म्हणून सद्गुरू शरीरामध्ये जरी नसतील आणि सद्गुरू जर तो एकच असेल, सद्गुरू म्हणजेच तो परब्रह्म परमात्मा जर असेल आणि सगळे सद्गुरू जर एकमेकांना कनेक्टेड जर असतील, तर कोणताही सद्गुरू हा मला किंवा माझा सद्गुरू मला शरीरामध्ये नसताना सुद्धा माझ्यावर कृपा करू शकतो. याचाच अर्थ अध्यात्मामध्ये आम्हाला जरी आम्ही, म्हणून हे सगळं अध्यात्म आहे, सूक्ष्म अध्यात्म आहे. इथे स्थूल अध्यात्म नाही. कारण आम्हाला आमचं लक्ष सगळं स्थूलाकडे जर असेल तर आम्हाला आमच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येऊ शकतात, आमच्यामध्ये कन्फ्युजन येऊ शकतं, आमच्यामध्ये कन्व्हिक्शन कमी पडू शकतं, डिटर्मिनेशन कमी पडू शकतं. म्हणून हे ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या ज्या या गोष्टी आहेत, ह्या आम्हाला समजून जर आम्ही घेतल्या तर आम्हाला एक क्लॅरिटी अध्यात्मामध्ये मिळू शकते. आणि म्हणून इथं शब्द वापरलाय की गुरु कृपेविण अधोगती, गर्भवास चुकेना श्रीराम. इथं आता गुरु म्हणलेलं नाही, इथं गुरु कृपा म्हणलेलं आहे. पुढे पण म्हणलंय, आधी पूर्वी म्हणलंय की तरी गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित. म्हणजे पूर्वी सद्गुरु हा शब्द वापरला आणि इथं गुरु कृपा वापरला का? तर त्याचं कारण आहे की सद्गुरु हा शरीर नाही, सद्गुरु हे तत्व आहे. आणि तत्व असल्यामुळे सद्गुरु कृपा हे सुद्धा दिसू शकत नाही, पण ती त्याचा अनुभव येऊ शकतो. पुढे म्हणतात
की ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन सकाळी फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही श्रीराम. आता परत एकदा तेच की आम्ही ध्यान करतो, धारणा करतो, मुद्रा आसन सगळं करतो, भक्ती आहे आमच्याकडे, भाव आहे, भजन करतोय, म्हणजे सगळं आम्ही करतोय. पण हे सगळं फोल आहे जर आमच्याकडे जर ब्रह्मज्ञान नसेल, ते आम्हाला प्राप्त झालेलं नसेल. आणि ब्रह्मज्ञान हा सिनॉनिमस शब्द. ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, आत्मज्ञान म्हणजेच आत्माराम, आत्माराम म्हणजेच पूर्ण काम. हे सगळे जे आपण मगाशी आधी जे शब्द वापरले ते सगळे सिनॉनिमस आहेत. आणि हे आम्हाला थोडस लक्षात ठेवलं की आम्हाला त्याच्यातनं एक हळूहळू जास्त क्लॅरिटी येते. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचरवणे पडे गारी आणि गडधरा. म्हणून समर्थांनी आम्हाला किती स्पष्टपणानं सांगितलंय की जर आम्ही व्यवस्थित म्हणजे जर आमची नाहीतर अध्यात्मामध्ये आंधळ्यासारखी स्थिती होईल. आणि आंधळा कसा असतो म्हणजे थोडक्यात आपण का व्यवहारातलं उदाहरण घेतो की मला पीएचडी करायची आणि जर मला जर तो माझा सद्गुरू जर पीएचडीच्या योग्यतेचा नसेल, तो स्वतः पीएचडी झालेला नसेल, त्याला दुसरा पीएचडी कसं करायचं माहिती नसेल, जर त्यानं इंटरनॅशनल जर पेपर्स पब्लिश केले नसतील, त्यांना रिसर्च करायचा कसा करायचा माहिती नसेल, तर त्याला पेटंट्स कशी करायची हे जर माहिती नसतील, पेटंट म्हणजे काय हेही त्याला माहिती नसेल, तर आमची जशी अवस्था होईल की आम्ही अंधारामध्ये भटको, आम्हाला पीएचडी करायची पण आम्हाला ते होत नाही, तशी इथे सुद्धा सद्गुरु जर कृपा आमच्यावर झाली नाही तर आम्ही जसे आंधळे चाचरोनी पडे. आणि कुठे पडे तर कुठेतरी आम्ही धरपडू, गारी आणि गडधरा म्हणजे थोडक्यात काय की आम्ही खड्ड्यामध्ये पडू, म्हणजे आमचं अधपतन होईल. म्हणजे आम्हाला जायचंय फायनल डेस्टिनेशनला, पण आम्ही तिथं न पोचता आम्ही वाटेतच कुठेतरी अडकून पडू. आणि म्हणून समर्थाने सांगितलंय की अरे तसं तुम्ही करू नका. आणि म्हणून पुढे सांगतात की जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय श्रीराम. आणि म्हणून जसं ज्ञानदृष्टी म्हणजे आम्हाला चर्मदृष्टी आहे, म्हणजे डोळे उघडल्यानंतर आम्हाला सगळं जग दिसतं. आणि जग दिसतं म्हणजे काय तर आम्हाला ही सगळी सृष्टी दिसते, पण आम्हाला जे दिसत नाही ते दिसायला लागतं. ते अंजन घातल्यानंतर आम्हाला दिसायला लागतं. म्हणून सद्गुरू काय करतात तर आमच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. म्हणजेच काय, जर जे आम्हाला दिसत नाही, परब्रह्म हे दिसत नाही, आत्माराम हा दिसत नाही, तो आम्हाला दाखवतात. म्हणजेच आम्हाला ज्ञान चक्षुषा पश्यंती, म्हणजे आम्हाला ज्ञान चक्षु प्रदान करतात. आणि ज्या वेळेला ते ज्ञान चक्षु प्रदान करतात त्यावेळेला ते रोकडं ज्ञान होतं, रोकडा आम्हाला अनुभव येतो. म्हणून रोकडा हा शब्द वापरलाय की इट इज देर इज नो अम्बिग्युटी. ते ज्ञान आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि म्हणून तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय श्रीराम. आम्हाला कॉन्फिडन्स देतात की अरे सद्गुरु वचनांनी ते ज्ञान आणि प्रकाश आम्हाला मिळालाच पाहिजे. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही श्रीराम. आता सद्गुरूचं वर्णन ते सांगतात की सद्गुरू काय होणार. सद्गुरूने अभयंकरे प्रगट होईचे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासोन जाती श्रीराम. सद्गुरू काय होणार तर आतच आमच्या, बघा शब्द किती वापरलेत, प्रगट होईचे ईश्वरे असं म्हणलेलं आहे. म्हणजे ईश्वर सद्गुरू दाखवत नाहीत, ईश्वर कुठे बाहेर नाही. आम्हाला सद्गुरू तिथं कुठेतरी जाऊन काहीतरी करून आम्हाला तो ईश्वर दाखवत नाहीत. तर जो ईश्वर, जो आत्माराम माझ्या आतच आहे, तो मला दिसत नाही, तो आमच्याच आतून प्रगट होतो, मला त्याचा अनुभव येतो. हे सद्गुरूचं कार्य आहे. आणि तो ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला काय होत असेल तर माझ्याच आयुष्यामध्ये, माझ्याच संसारामध्ये, ह्या जन्मामध्ये जी जी काही दुःख आहेत, जी जी काही संकट आहेत, ती त्याचा निराश होतो, नाश नाही. म्हणून आपल्या संतांच्या ज्यावेळेला जर आम्ही जर त्यांचं आयुष्य जर बघितलं, त्यांच्या आयुष्यामध्ये अपार दुःख आलेली आहेत, पण त्या दुःखामध्ये सुद्धा ते आनंदी आहेत. का तर त्या दुःखांचा निराश झालेला आहे. म्हणजे ती दुःखांच्यामुळे ते व्यथित झालेले नाहीत, त्या दुःखांमुळे त्यांना प्रॉब्लेम आलेले नाहीत, त्या दुःखांमुळे ते रडत बसलेले नाहीत. आता सध्याचा शब्द तर ते काय आहे, दुःख जरी आले असले तरी त्यांना त्या दुःखांच्या पलीकडे असणारं जे सुख आहे त्या सुखामध्ये ते शांत आहेत, मग्न आहेत. म्हणून ती दुःख आहेत काय आणि नाहीत काय याचा त्यांना काहीही
सोयरसुतक नाही. ह्याचाच अर्थ झाला की संसार दुःखे नासोन जाते. म्हणजे काय, तर त्याचा निराश होतो. म्हणजे त्या दुःखांपेक्षा सुद्धा जास्त काहीतरी आहे. तो आत्माराम म्हणजे तो आनंद. त्या आनंदामध्ये ते स्वस्थ असतात, ते मग्न असतात. त्यामुळे त्यांना या दुःखाचं काहीही फरक पडत नाही. हाच त्याच्या पाठीमागे असणारा अभिप्राय आहे. मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही विज्ञान विचार सद्गुरुचे श्रीराम. आणि आता समर्थ सांगतात की हे बघा, हा जो मार्ग आहे, हा मार्ग मी नवीन सांगत नाहीये. मागे सुद्धा अनेक थोर संत महंत मुनेश्वर झालेले आहेत आपल्या भारतामध्ये. असे अनेक लाखो वर्षांपूर्वी आम्हाला इतकी उज्ज्वल परंपरा आहे. आमची भूमी ही संतांची भूमी आहे. त्या सगळ्यांना तो अनुभव आलेला आहे. तो कसा आहे, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचे निश्रा. म्हणून जर बघितलं तर हिमालयामध्ये आजही आम्ही गेलो तर पहिल्यांदा विचारतात की भगवन आप कहा के हो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठून आलात. याचा अर्थ असा आहे की तुमचे गुरु कोण, तुमची परंपरा कोणती, तुम्ही कुठून आलेला आहात, कुणी तुम्हाला ते ज्ञान दिलेलं आहे. म्हणून इथं इनहेरंट आहे की तू कुणाला इनहेरिट करतोस, कुणाकडून तू ज्ञान आणि विज्ञान आणि विचार तू घेतलेला आहेस. तुझा सद्गुरू कोण आहे, त्याच्यावरून तू कोण आहेस आणि तू काय आहेस याची ओळख होती. कारण इथे मी कोण आहे, मी काय बोलतोय, मला काय वाटतं, याला काहीही अर्थ नाही. माझी बुद्धी काय आहे याला काहीही अर्थ नाही. मला जे ज्ञान मिळालेलं आहे ते माझ्या बुद्धीतून मला वाचून ज्ञान मिळालेलं नाही, तर ते ज्ञान मी माझ्या सद्गुरूंकडून घेतलेलं आहे. ते ज्ञान सद्गुरू कृपेमुळे मला मिळालेलं आहे. आणि म्हणून इथे सद्गुरूंशिवाय ते ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे मला काहीही अर्थ नाही. मला या व्यक्तीला, म्हणून सद्गुरू ही व्यक्ती नाही. सद्गुरूंना त्यांना स्वतः काय वाटतं ह्याला काहीही अर्थ नाही. त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी काय दिलेलं आहे तेच ते सद्गुरू खरोखर सांगतात. आणि जिथं व्यक्तिपूजा असते तो सद्गुरू होऊ शकत नाही. हे शास्त्र आहे. तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचे श्रीराम. श्रीरामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संत जनी गुरुदास्य केले श्रीराम. म्हणून आता समर्थ एक्झाम्पल देतात. कुणाचं, तर श्रीरामाचं आणि श्रीकृष्णाचं उदाहरण देतात. ते म्हणतात की अरे, भगवंतानी स्वतः ज्यावेळेला अवतार धारण केला श्रीरामाचा किंवा श्रीकृष्णाचा, त्यावेळेला सुद्धा त्यांनी, श्रीरामांनी वशिष्ठ मुनींना सद्गुरू केलं आणि श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींना सद्गुरू केलं. इतकी ती जुनी जुनी परंपरा आहे. आणि म्हणून ते सुद्धा अतितत्पर गुरु भजनी होते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की श्रीरामाचं आणि वशिष्ठांचं नातं काय. योग वशिष्ठ जर आम्ही वाचला तर आम्हाला कळेल की अरे, गुरु आणि शिष्य कसा असतो आणि कसा असावा. श्रीकृष्ण आणि सांदीपनी यांचं जर आम्ही चरित्र बघितलं आणि ते जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर कृष्ण आणि सांदीपनी गुरु शिष्य कसा असावा, गुरु भजन म्हणजे काय, गुरु सेवा म्हणजे काय, आणि त्यामध्ये अति तत्पर असणं म्हणजे काय, हे आम्हाला त्याच्यातून कळतं. आणि समर्थ सांगतात की अरे, नुसतेच श्रीराम आणि श्रीकृष्ण नाहीत, तर आजपर्यंत या जगामध्ये कोणीही सिद्ध असू देत, कोणीही साधू असू देत, कोणीही संत असू देत, सगळ्यांनी गुरुदास्य केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना गुरु आहे, सद्गुरू आहेत, असा एकही नाही की ज्याला गुरु नाही. मग सगळं सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंग महत्वानं चढती श्रीराम. म्हणजे जरी हरिहरच ब्रह्मादिक जरी घेतले तरी त्यांना सुद्धा बृहस्पती हा सद्गुरू आहे. जरी ते सृष्टीचे चाळक आहेत, पालन करते आहेत, तरी सुद्धा त्यांना सद्गुरू आहे. म्हणून एवढं सद्गुरूचं महत्व आहे की कोणीही सद्गुरूंशिवाय तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. असो, आता हे सगळं सांगितलं, एवढं सगळं सांगितलं की असो, जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा. म्हणजे आता परत समर्थाने आमच्यावर सोडलं की तुला काय पाहिजे. कारण प्रत्येकाचं आम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि आम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही काय विचार करावा, विचार स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे. आणि प्रत्येकाला काय करायचं आहे हे प्रत्येकाचं विचार स्वातंत्र्य मनुष्य म्हणून भगवंतानी आम्हाला दिलेलं आहे. म्हणून इथे समर्थ सांगतात की जर आम्हाला असो जयासी मोक्ष, जर आम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल, म्हणजेच आम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल, म्हणजेच आम्हाला ब्लिस आनंद, निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हायची असेल, जर आम्हाला सगळ्या संसाराचा दुःखाचा निराश व्हायचा असेल, जर आम्हाला आत्मारामाचं दर्शन व्हायचं असेल, तर आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल, तर तेने सद्गुरू करावा श्रीराम. पिरियड.
सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांतीन घडे श्रीराम. म्हणजे कल्पांतीन घडे श्रीराम. समर्थांनी एक स्पष्टपणानं एक सिद्धांत मांडला की सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांतीन घडे श्रीराम. आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयाचे कृपेनी प्रकाशे शुद्ध ज्ञान श्रीराम. आता परत सांगतात की मग सद्गुरु कसे आहेत. नव्हे ती इतरा गुरु ऐसे म्हणजे गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये डिफरन्सिएशन केलं. पण म्हणून काय सांगितलं सद्गुरु म्हणजे की जयाचे कृपेनी प्रकाशे शुद्ध ज्ञान. म्हणजे सद्गुरु म्हणजे शुद्ध ज्ञान. सद्गुरु इज इक्वल टू शुद्ध ज्ञान, बाकी काहीही नाही. सद्गुरु म्हणजे शुद्ध प्रकाश, बाकी काहीही नाही. आणि त्याची ओळख सद्गुरु म्हणजे काय, सद्गुरु कसा असावा, हे आता आम्हाला पुढच्या समासामध्ये अजून जास्त विशद करून सांगतील आणि अजून जास्त डिटेलमध्ये सांगतील. तो समास आता पुढच्या वेळेला आपण पाहू. त्या सद्गुरूची ओळखणं, पुढील समासे निरूपण, बोलिले ऐसे श्रोती श्रवण, अनुक्रमे करावे श्रीराम. अनुक्रम म्हणजे क्रमाक्रमाने आम्हाला ते कळावं. आता हा जो समास कुठला आहे, इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला. हा गुरुनिश्चय हा आम्हाला ज्यावेळेला कळावं ह्याच्यासाठी हा सगळा समास दिला. आणि आता पुढच्या समासामध्ये तो गुरु कसा असावा म्हणजे ऍक्च्युली समर्थांनी इथं सांगितलेलंच आहे, पण अजून जरा डिटेलमध्ये अजून जरा व्यवस्थित समर्थांनी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढच्या समासामध्ये. तो आपण पुन्हा बघूया पुढच्या रविवारी. आज आता इथंच थांबू. हरिओम तत्सत. हॅलो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिले बोहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. देवराया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. आपण अनम्यूट करू शकतो, व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही ऑन करू शकतो. आणि काही क्वेश्चन्स असतील, काही शंका असतील, काही सांगायचं असेल तर आपण विचारू शकतो. शलाका. हो, जय श्रीराम. जय श्रीराम. दादा, आजचं निरूपण खूप खूप सुंदर आणि इतकं क्लिअर कधीही कळलं नव्हतं. कदाचित तुमच्या मार्फत सद्गुरूच आम्हाला पुढचा मार्ग दाखवत आहेत. फार छान निरूपण झालं. माझा एक प्रश्न होता की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एकापेक्षा जास्त गुरु येतात, तर मग ते गुरूंचीच इच्छा असते का ते योग्य अयोग्य थोडासा गोंधळ आहे, तर ते तेवढं सांगा. ओके. आता म्हणून आता जर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जर आपण एक्झाम्पल्स घेतली म्हणजे आणि त्याच्यावरून जर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे तर आपण त्याला जास्त न्याय देऊ शकतो. तर आपण जर बघितलं तर श्री दत्तात्रयांनी सुद्धा
एकापेक्षा जास्त गुरु केलेले 24 गुरु. आहेत, 24 गुरु केलेत, बरोबर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक गुरूंकडून ते स्पेसिफिक गोष्टी शिकलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय की मग ह्याच्यात या उदाहरणातनं आम्हाला काय दाखवून दिलं दत्तात्रयांनी, आणि ते स्वतः सद्गुरू आहेत. दत्तात्रयांना आम्ही ते आमचे सगळ्यांचे गुरु आहेत. म्हणजे त्या जे बोलत नाहीत त्यांनी आपला माईक तेवढा म्यूट करावा, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. तर त्या दत्तात्रयांनी 24 गुरु करून आम्हाला काय दाखवून दिलं की आमच्या सुद्धा आयुष्यामध्ये एकापेक्षा जास्त गुरु होऊ शकतात, येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर की नाही. म्हणजे असं आमच्या इथे कन्फ्युजन होता कामा नये की अरे मी एकापेक्षा जास्त गुरु केले तर काय. तर आम्हाला उदाहरण दिलेलं आहे की दत्तात्रयांनी स्वतः एकापेक्षा जास्त गुरु केलेत, आणि एक्सप्लिसिटली आम्हाला प्रत्येक ठिकाणी दत्तात्रयांनी दाखवून दिलेलं आहे की ह्या गुरुकडनं मी काय घेतलं. म्हणजे थोडक्यात काय की दोन गोष्टी सांगितल्या की मी एकाच गुरुला धरून बसलेलो नाही, ओके, आणि एकापेक्षा जास्त गुरु असतील तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण मी प्रत्येक गुरूंकडनं काहीतरी शिकलेलो आहे. आणि हे आमचं व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही बघतो की आमची पहिलीतली टीचर असेल, दुसरीतली टीचर असेल, पाचवीतली टीचर असेल, सातवीतली टीचर असेल, आम्ही सगळ्यांच्याकडनं शिकलोय, ते सगळे माझे गुरु आहेतच, प्रश्नच नाही. पण असं नाही की मी माझी चौथीतली टीचर मला आवडते म्हणून मी सारखं चौथीतच बसतो, असंही नाही. म्हणजे ज्या वेळेला मी ते माझ्या गुरूंकडनं जे काही मला मिळालं ते मी घेतलं, आणि आता त्या गुरुचा रोल संपला, आता मी पुढच्या गुरुकडे गेलो, म्हणजे मी चौथीचा टीचर माझा टीचरचा रोल संपला. म्हणजे तो टीचर महत्वाचा नाही का, महत्वाचा आहे, त्या त्या इयत्तेमध्ये त्या त्या वेळेला तो महत्वाचा आहेच. मग त्याच्याबद्दल माझ्या मनात ग्रॅटिट्यूड नाही का, ग्रॅटिट्यूड आहेच. पण आता मी पाचवीत गेलेलो आहे, मी काय आयुष्यभर पाचवीत राहू शकत नाही. मी सुद्धा माझ्या अध्यात्मामध्ये हळूहळू प्रगती करतोय, हे माझं मला कळतं. माझं मला कळतं की कालच्यापेक्षा आज मी शांत आहे, कालच्यापेक्षा आज मी जास्त आनंदी आहे, कालच्यापेक्षा आज मी माझ्याच आयुष्यामध्ये उठणाऱ्या संकटांना जास्त आत्मविश्वासानं सामोरा जाऊ शकत आहे. ही त्या गुरूंची कृपा माझ्यावर आहे, त्या कृपेचा मला अनुभव येतो, आणि म्हणून काय करतो मी, तो अनुभव घेतो, गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक होतो, केव्हा, ऑल द टाइम, सदा सर्वता. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला म्हातारपणी वयाच्या वृद्धपणी सुद्धा आम्ही प्रायमरी टीचरला जाऊन नमस्कार करतो, बरोबर नाही, कारण त्यांनी आम्हाला ते दिलेलं आहे म्हणून तर आम्ही त्यांना नमस्कार करतो. आम्ही कधी त्यांना त्यांच्याबद्दल हे करत नाही. म्हणून गुरु एकापेक्षा जास्त असावेत का, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला उदाहरणात दखत ह्यांनी सांगितलेलं आहे, दत्तात्रयांनी सांगितलं आहे. प्रत्येक गुरुचा रोल महत्वाचा आहे हेही आम्हाला सांगितलं आहे. प्रत्येक गुरुकडून आम्ही शिकावं हेही आम्हाला सांगितलं आहे, आणि हेही सांगितलं जातं आता हळूच की एकाच गुरुला मिठी मारून बसू नका, कारण त्या गुरुचा रोल संपला की तुम्ही पुढच्या गुरुकडे जा, त्याचा रोल संपला की त्याच्या पुढच्या गुरुचा रोल जा. आणि म्हणून फायनली तुम्ही कुठे जा, तर सद्गुरूकडे जाताही सांगितलं की सद्गुरू कोण, की जो सतचं शिक्षण देतो, सत आम्हाला काय आहे ते दाखवून देतो, तो सद्गुरू आहे. म्हणजे असा तो सगळा प्रवास आहे. फारच छान, धन्यवाद, थँक्यू. अजून काही? दादा नमस्ते, मी बोलू का? हा बोला की. नमस्ते. नमस्ते. आपण हे सगळं आता पाहिलं, गुरु आणि सद्गुरू. तर मला असं म्हणायचंय की सद्गुरू सुद्धा आपण ज्यांना मानलेलं आहे, तर त्यांची आपली त्यांच्यावरती श्रद्धा, आस्था, त्यांचं काय जे काही आपण भजन पूजन करत असू, ते आपल्या पुरतं मर्यादित असावं का, असावं, म्हणजे त्याचं हल्ली अवडंबर सुद्धा दिसतं की थोडं जास्त, म्हणजे प्रत्येकाला इव्हेंट स्वरूप जे आलेलं आहे प्रत्येक गोष्टीला, तर ते कितपत हे असं, म्हणजे सद्गुरूंची तशी हे असेल असं नाही, पण अनुयायांकडून जे दिसतं. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे हा एक आता आमच्या समाजामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे की आणि हे आम्हाला या सगळ्यात दिसत असल्यामुळं, आणि तुम्ही तो मुद्दा सांगितला तो अतिशय बरोबर आहे की सद्गुरूंच्या मनामध्ये तसं असेल असं नाही. आणि म्हणून आज आम्हाला काय दिसतं, तर सद्गुरू सगळ्यांना सारखेच असतील, सद्गुरू सगळ्यांच्याकडे सारखेच बघत असतील. पण काही वेळेला असं आमच्या निदर्शनास येतं की सद्गुरूंनी समाधी घेतल्यानंतर, सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर अनुयायांच्या तर्फे
ते महत्व वाढवलं जातं त्या सद्गुरूंचं, आणि त्याच सद्गुरूंचं किंवा त्या अध्यात्माचा बाजार केला जातो. म्हणजेच काय की त्याचं जे त्याला हे म्हणतात की इन करंट, आणि हेच कलियुगाचा महिमा आहे. कलियुगामध्ये आमची बुद्धी इतकी स्थूल झालेली आहे की आम्ही फक्त आज सद्गुरू मोठा कोण, ज्याला जास्त फॉलोअर्स आहेत, जो मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करतो, सण साजरे करतो, म्हणजे थोडक्यात बाहेरून जो भपका आहे, जे एक्सटर्नल जे आहे त्याच्यावरून आम्ही म्हणतो. आणि आम्ही सुद्धा तिथं का जातो, तर ह्यांना इतके शिष्य आहेत बरं का, ते इतके असे मोठे मोठे आहेत बरं का, ह्यांनी इतका मोठा आश्रम बांधलाय बरं का, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आम्ही विचार करतो. आणि म्हणून आम्हाला पुढचा समास अतिशय महत्वाचा आहे. समर्थांनी सांगून ठेवलंय की गुरु कसा असावा. आणि म्हणून तुम्ही जो म्हणला तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं 1 to 1 रिलेशन आहे. म्हणून खरा सद्गुरू हा कधीही, आणि बघा की हे रिलेशन हे इंटरनल रिलेशन आहे, हे एक्सटर्नल रिलेशन नाही. आता त्याच्यावर आपण थोडासा जर विचार केला तर हे व्यवहारामध्ये पण आहे की ज्या वेळेला वर्गामध्ये 60 मुलं आहेत, एकच गुरु आहे. आता तो गुरु 60 मुलांना शिकवतो, तेच शिकवतो, सगळ्यांना तेच शिकवतो, बरोबर आहे. मग एखादाच मुलगा हुशार होतो, त्याला पहिला नंबर येतो, हे कशावरून, तर त्याला तो सद्गुरूशी जास्त कनेक्ट झालेला आहे. म्हणजे त्याच्या गुरुशी तो जास्त कनेक्ट झालेला आहे. कसा, फिजिकली नाही तर तो मनानी कनेक्ट झालेला आहे. म्हणजे ज्या टीचरनी मला सांगितलेलं आहे ते मला कळलेलं आहे, त्याच्यावर मी विचार केलेला आहे, मी अभ्यास केलेला आहे. तो अभ्यास केला कसा केलाय, आता सध्याच्या काळामध्ये अभ्यासाची डेफिनेशन चुकीची आहे. कारण काय की आम्ही जेवढं जास्त मग्गा करतो, जेवढं जास्त आमच्या लक्षात मेमराईज करतो आणि आम्हाला जास्त मार्क्स पडतात, तो जास्त हुशार विद्यार्थी असं आम्ही म्हणतो. की कुणाची थँक्स टू ब्रिटिश, बिकॉज त्यांनी ही पद्धत पाडली की जेवढे जास्त मार्क्स तेवढा विद्यार्थी हुशार. पण ते मेमरायझेशन आहे. पण मग याच्याकडे जर आम्ही बघितलं तर खरोखर हुशार विद्यार्थी कोण, की जे गुरूंनी सांगितलेलं आहे, जे शिक्षकांनी सांगितलेलं आहे तो लक्षात ठेवतो आणि त्या पद्धतीने तो त्याचं आचरण करतो आणि त्याप्रमाणे वागतो. हे सूक्ष्म आहे अगेन. म्हणजे असं नाही की मी जर शिक्षकासारखं वागायला लागलो, म्हणजे तो कपडे असे घालतो, मी पण तसेच कपडे घालतो, तो भस्म लावतो, मी सुद्धा भस्म लावतो, म्हणजे मग मी चांगला शिष्य आहे का, मग तो चांगला सद्गुरू आहे का. तर हे सगळं बहिरंगाचं झालं, हा बहिरंगाचा भपका आहे, हे सगळा दिखाऊपणा आहे, आणि हे खरं नाही. आणि म्हणून तुम्ही जे 2-3 मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत. की एक म्हणजे काय, की सद्गुरू हा आणि शिष्य यांचं 1 to 1 रिलेशन आहे. ते रिलेशन कसं आहे, ते अंतरंगाचं रिलेशन आहे, ते वरून रिलेशन नाही, त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार नाही. म्हणजे शिष्याने मला काय द्यावं, म्हणजे आणि ते पण येणार आहे पुढच्या आपण समासामध्ये पाहू, की सद्गुरूचा जर त्या शिष्याच्या धनाकडे जर डोळा असेल, म्हणजे थोडक्यात तो शिष्य मला काय देणार आहे ह्याच्याकडे जर त्या गुरुचं जर हे असेल, तर तो सद्गुरू नाही. आणि असे सद्गुरू अडक्याला 5 मिळतात असं समर्थ सुद्धा म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, की रिस्पॉन्सिबिलिटी कुणावर आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर आहे. बरं, मग आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये उदाहरणं कुठं बघितली, तर आम्ही ज्यावेळेला उदाहरण आम्हाला स्वामी विवेकानंदांचं आहे, की त्यांनी स्वतः त्या शिष्यानी सद्गुरूंची परीक्षा घेतली. म्हणजे तेवढा शिष्यही थोर आणि त्यांचे सद्गुरूही थोर. मग आमचा प्रॉब्लेम काय, की आम्हाला काय पाहिजे हेच आम्हाला माहिती नाही, आम्ही का अध्यात्म करतो हे आम्हाला माहिती नाही, मी 5वीत का प्रवेश घेतलाय, कशासाठी प्रवेश केलाय मला माहिती नाही, मी का शाळेत जातो, तर मला आई वडिलांनी घातले म्हणून मी शाळेत जातो. म्हणजे थोडक्यात मी काय करतो हेही आम्हाला माहिती नाही, कशासाठी करतो हेही आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्हाला काय करावं हे माहिती नाही. त्यामुळे आम्ही सगळं स्थूलातून विचार करतो आणि म्हणून आम्ही फसतो. म्हणून इथं समर्थ नेहमी म्हणतात, की हा जे अध्यात्म आहे, आणि खरं व्यवहार सुद्धा हे स्थूलामध्ये नाहीच, हे सूक्ष्मामध्येच आहे, सगळं सूक्ष्मामध्येच आहे, हे विचारामध्ये आहे. कारण विचार आम्हाला दाखवता येत नाही, त्याचं जे अनालिसिस केल्यानंतर जे आम्हाला, म्हणजे थोडक्यात एखादा आपण अॅनाटॉमी घेतली, कितीही आम्ही अॅनाटॉमी मध्ये बघितलं की अरे इथं 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 ही नर्वस सिस्टीम अशी आहे, इथं ही ब्रेन असं आहे, अशा पद्धतीने आम्ही हे सगळं केलं जातं आणि असंही आमची सगळी सिस्टीम चालते. हे कितीही मी जरी बघितलं, जोपर्यंत मला
लॅक करत नाही आणि मी ते सूक्ष्मामध्ये जाणून घेतले, कारण प्रत्येक पेशंट वेगळा आहे. प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक पेशंटला तेच अवयव असतील तरी प्रत्येक पेशंटची रिॲक्शन, औषधाची रिॲक्शन वेगवेगळी आहे आणि त्यावेळेला ती कशी आहे, सूक्ष्म आहे, प्रत्येक पेशंटच्या अनुषंगानं आहे, प्रत्येक पेशंटची वेगवेगळी आहे. आणि हे मी ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला मी चांगला डॉक्टर होतो, तेच मी चांगल्या डॉक्टरकडनं शिकतो. हे जसं सूक्ष्म आहे तसंच इथं अध्यात्मामध्ये अगदी सिमिलर, की हे सगळं सूक्ष्म आहे. इथे आमचं लक्ष, आज आमचं बेसिकली आम्हाला फार वेगळ्या गोष्टी पाहिजेत अध्यात्मामध्ये, आणि त्यामुळे अध्यात्मामध्ये सुद्धा, म्हणून इथं कमर्शियल स्पिरिच्युअलिटी हा एक अतिशय मोठा प्रॉब्लेम सध्या आमच्या समाजामध्ये आहे. आणि म्हणून देवळामध्ये रांगा वाढतायत, वेगवेगळ्या आश्रमामध्ये रांगा वाढतायत सद्गुरूंची, कारण दिस इज द मॅनेजमेंटमध्ये जर बघितलं, इट इज डिमांड अँड सप्लाय. देर इज अ सो मच ऑफ अ डिमांड दॅट की प्रत्येक जर आज जर आयुष्यामध्ये जर बघितलं तर जीवनामध्ये जर प्रत्येक जणाला प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक जण दुःखी आहेत, प्रत्येक जण अनहॅपी आहे आणि प्रत्येक जण हॅपीनेस शोधतोय, प्रत्येक जण शांतता शोधतोय. म्हणजे देर इज अ ह्यूज डिमांड ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. मग देन आय कॅन कमर्शियलाइज इट. जेवढी डिमांड जास्त तेवढे सप्लाय जास्त, तेवढे गुरुही जास्त. त्यामुळे ते गुरुही आज आम्हाला पदोपदी दिसतात आणि ते आपापले पैसे भरण्याचे, गल्ला भरण्याचे काम सगळे ते करत असतात. ते गुरु आम्ही करू नये, ती जबाबदारी ह्या आमच्या शिष्याची आहे. कारण आम्हाला नक्की काय पाहिजे ते आम्हाला माहिती पाहिजे, आणि जर माहिती असेल तर आम्ही तसा गुरु करणार, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे? ही रिस्पॉन्सिबिलिटी आमची. म्हणून तर आम्ही या समाज का अभ्यासायचे, तर त्याचं कारण असं आहे की समर्थांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरच दिलेली आहे. आणि हे भगवंतांनी पण सांगितलेलं आहे की जिथं जिथं तुझा भाव आहे तिथं तिथं मी उभा राहतो. म्हणजे तू जर पहिलीतला असशील तर तुला पहिलीतला गुरु मिळेल, तू जर पाचवीतला असशील तर तुला पाचवीतला गुरु मिळेल, तू पीएचडीचा स्टुडंट असशील तर तुला पीएचडीचा गुरु मिळेल. तुला काय पाहिजे तू ठरव. मग तू कुठल्या इयत्तेमध्ये आहेस ते तू ठरव. तिथं मग ते गुरु नाहीत का? ते गुरुच आहेत. पण मी गुरुसारखा होणार. फायनली ऍट द एंड ऑफ द डे मी जर पहिलीत असेल तर मी माझ्या पहिलीतल्या गुरु एवढंच ज्ञान मिळवणार आणि मी त्या गुरु एवढा होणार. मी पाचवीतला असेल तर मी पाचवीतल्या गुरु एवढा होणार, त्याचं ज्ञान मिळवणार आणि तेवढा होणार. मी पीएचडीचा असेल ना मी तिथपर्यंत जाणार. हे इतकं कॉमन सेन्स आहे आणि अशा पद्धतीनेच आम्ही विचार केला पाहिजे. आणि हे आम्हाला समर्थांनी स्पष्टपणानं, ह्याच्यामध्ये कुठलीही अँबिग्युटी नाही, अगदी धडधडीतपणानं, सत्यपणानं हे कळायला म्हणजे आम्हाला कधी कधी कडूगोळी आहे. कारण आमच्या सगळ्या कल्पना गळून पडतात ह्याच्यावर. कारण अध्यात्माच्या कल्पना गळून पडतात, गुरूंच्या कल्पना गळून पडतात, सद्गुरूंच्या कल्पना गळून पडतात. या सगळ्या कल्पना अतिशय आमच्या गळून पडतात आणि क्लॅरिटी यावी ह्याच्यासाठी हे समाज दिलेले आहेत. खूप छान दादा, खूप क्लिअर केलं. हा, म्हणजे अजून काही असेल तर मग मुद्दे आपण वाटले मला की हे गुरु, सद्गुरू आणि सत्शिष्य हे 1 to 1 रिलेशन आहे. तुम्ही म्हणालात ते मला मुद्दे फार आवडले आणि इंटरनल आहे, ते सगळं सूक्ष्मातलं आहे आणि आपली जबाबदारी आहे. हे पण वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. थँक्यू. अजून काही 5-10 मिनिटं आहेत अजून. आपण थोडस कोणाला काही असेल तर बघू शकतो, नाही तर आपण कॅन क्लोज दिस. मी बोलू का दादा? हा बोला की. बोला. हा, नाही, मागच्या रविवारी आम्हाला खूप म्हणजे अनुपस्थिती तुमची फार जाणवली. अगदी आठवडा कधी संपतोय असं झालं. इतकी सवय झाली ना तुमचं, म्हणजे रविवार कधी येतो आणि ऐकतोय असं झालं. आणि आज पहिल्या 2 श्लोकात तुम्ही म्हणजे अगदी म्हणजे म्हणतात ना, अगदी इतकं सुंदर पूर्ण कामाचं पूर्णपणे ज्ञान झालं आम्हाला. आणि त्या सगळ्या शब्दांचे इतके अर्थ इतके सुंदर सांगितलेत ना की खरं पूर्ण कामा म्हणजे काय हे कळलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पण सांगितलं, गुरुकृपा ही शरीर विरहित आणि तत्व आहे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. शिवाय ह्याच्यामध्ये हे पण संकट निरास हा शब्द एक तुम्ही फार छान रीतीनं सांगितलात की त्याच्यामध्ये ते रडत नाहीत किंवा त्याच्या पलीकडे जाऊन ते आनंदात स्वस्थ आणि मग्न असतात. म्हणजे दुःख आलं तरी म्हणजे त्याचा परिणाम त्यांच्यावर होत नाही. असं आपलं जीवन झालं तर कुठंतरी थोडं तरी आपण ह्या मार्गात शिरलोय असं वाटलं पाहिजे. नाहीतर आपण थोडं जरी काही झालं तरी रडतोय, म्हणजे हातपाय गाळतोय. हे न गाळले पाहिजेत.
हे ह्याच्यातनं कळतंय फार. आणि आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे कल्याणकरी रामरायातले अर्थ आज जरा 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 आम्ही सूक्ष्म रीतीने पाहायला लागलो. म्हणजे असं कोणीतरी दाखवणारे पाहिजेत ते तुम्ही आहात. आणि ह्याच्यामध्ये आस्तिक, नास्तिक, साधक आणि मुमुक्षु हे तर फरक इतके सुंदर सांगितलेत तुम्ही. कारण तुम्ही सांगितलं की सकाम म्हणजे तो धार्मिक असतो, पण तो साधक किंवा मुमुक्षु होत नाही. जो सकाम म्हणजे काही करतो तो धार्मिक आहे. पण म्हणजे मुमुक्षु होण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे, आपण कुठल्या मार्गावर आहोत, आपण कुठल्या पायरीवर आहोत, हे प्रत्येकाला आपापलं कळण्यासारखं तुम्ही सांगितलं. की आपल्याला पुढे जाऊन कुठपर्यंत आपली प्रगती, आपण कुठल्या पायरीवर थांबलोय हे फार छान रीतीने आज मला कळलं, असं मला तरी वाटतंय. फारच छान. मला अगदी समाधान झालं, आजच्या दिवसाचं सार्थक झालं असं झालं. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय गुरुदेव. चालेल. आज आपण आता जय रघुवीर समर्थ आज आपण इथेच थांबू. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज होतो.